हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय नंबर 6 ध्यान योग. आपण यामध्ये लास्ट टाइम श्लोक नंबर 17 वरती थांबलो होतो. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नवबोधस्य योगो भवति दुःखः. जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित नसतो तो योग अभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकत नाही. ह्याच्यामध्ये तात्पर्यातले काही पॉइंट्स बाकी होते डिस्कस करायचे. श्रील प्रभुपाद पहिल्या पॉइंट मध्ये म्हणतात, तात्पर्याच्या पहिल्या लाईन मध्ये, आहार, निद्रा, भय आणि मैथुन या शारीरिक गरजांच्या अतिरेकामुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. राईट. आणि आपण डिस्कस केलं होतं की कशा प्रकारे टाइम हा किती महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून प्रभुपादांनी मध्यभागी अव्यर्थ कालातून याच्यावरती लिहिलेलं आहे. अव्यर्थ कालातून म्हणजे कृष्ण भावनाभावित मनुष्य हा भगवत सेवेमध्ये युक्त झाल्यापासून आपला वेळ वाया गेलेला एकही क्षण सहन करू शकत नाही. राईट. त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन ज्या सवयी असतात, से फॉर एक्झाम्पल आपले प्रसाद घेण्याची सवय. राईट. आपल्या सगळ्यांचा प्रसाद घेण्याचा एक टायमिंग फिक्स असतो, इजंट इट? सगळ्यांना टायमिंग फिक्स असेल ना प्रसाद घेण्याचा, की नाहीये? आजचा प्रसाद झाला की घ्यायचा बाकी आहे? बाकी आहे. आता असं तर होत नाही आपण की कधी पण उठून प्रसाद घेतो, की सकाळी उठल्या उठल्या आपण लगेच म्हणतो आता प्रसाद पाहिजे, ऑफिस बंद गेल्या गेल्या लगेच म्हणतो प्रसाद पाहिजे. असं नसतं ना. आपल्या खाण्याला टाइम टेबल असतं. राईट. आपल्या झोपण्याला टाइम टेबल असतं. त्याचप्रमाणे आपण बाहेर कधी फिरायला जावं याला पण टाइम टेबल असतं. टाइम टेबल नसेल तर काय होईल सांगा? काय होऊ शकतं टाइम टेबल नसेल तर? सगळं बेशिस्त होऊन जाईल. एज्युकेशन ऑफिसर शाळेमध्ये शिस्त लावायची मुलांना तर सगळं टाइम दिलं पाहिजे ना. टाइम टेबल नाही दिलं आणि समजा आता आपले 5 विषय असतात, समजा हिंदी, इंग्लिश, मराठी, विज्ञान, गणित. जर तुम्ही असं म्हटलं की कुठलाही टीचर कधी पण येऊन शिकवू शकतो मग काय होईल? कोणीच शिकवू शकणार नाही. ते म्हणत की कोई भी टीचर कभी भी आ सकता है, कभी भी पढ़ा सकता है. एंड दैट्स व्हाट हैपेंस विथ अवर चैंटिंग. आपण काय म्हणतो? अरे कभी भी चैंटिंग कर सकता है, कभी भी खा सकता है, कभी भी मोबाइल देख सकता है, कभी भी फोन कॉल उठा सकता है, कभी भी घूमने जा सकता है, कभी भी घर का मार्केटिंग कर सकता है. मग काय होतं त्याने? काहीच रेग्युलेशन राहत नाही. मग आता चॅन्टिंग करायची की मार्केटला जाऊन सामान घेऊन यायचं, की कपडे धुवायचे, की भांडी धुवायचेत, की भाज्या कापायच्या घरातल्या. जस्ट लाईक शाळेमध्ये कुठलाही टीचर कधी पण येऊन शिकवायला लागला तर म्हणजे बेसिकली नोबडी नोज अभी नेक्स्ट क्या होगा. कोणाला कळतच नाही अभी नेक्स्ट कौन सा क्लास होगा. ज्योग्राफी का होगा, मैथ्स का होगा, साइंस का होगा, पता नहीं. कुछ भी होता है यहाँ पे कुछ भी होता है मतलब क्या है? एव्हरीथिंग इज सो रॅन्डम, नथिंग हॅपन्स. किंवा असं होतं की एकदाच 3 शिक्षक येतात, गणितवाले पण, भूगोलवाले पण आणि विज्ञानवाले पण, आणि तिघही शिकवायला चालू करतात. मग कसं समजेल आपल्याला? समजेल का? एकदाच 3 जर टीचर शिकवायला लागले, भूगोल, विज्ञान आणि गणित, असं कधी झालं का आपल्या आयुष्यामध्ये? नाही झालं ना. तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होता तेव्हा असं झालं की कधी?
एकदाच 3 शिक्षक येऊन किंवा 4 शिक्षक येऊन शिकवत आहेत. अशी अजूनपर्यंत शाळा तयार झाली नाही, पण आपण तयार केलेली आहे भक्तीमध्ये. चॅन्टिंग करायला बसलो की सोबत उद्या काय बनवायचं त्याची पण लिस्ट चालू असते साईडला रेडी. सोबत फोन पण चालू असतो आणि समोर टीव्ही चालू असेल तर वेगळी गोष्ट. सो वी कांट बी लाईक दॅट. प्रत्येक गोष्टीला जर आपण, आणि काय काय लोक सोबत प्रसाद पण घेत असतात. तर काय काय लोकांना बघितलं मी ड्रायव्हिंग करताना चॅन्टिंग करतात. गाडी चालवता चालवता चॅन्टिंग चालू असते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग काय होतं की कधी कधी असं होईल, कधी कधी काय नेहमीच तसं असतं, ना धड चॅन्टिंग होते ना ड्रायव्हिंग होते, मध्येच ऍक्सिडेंट होतो. आणि ऍक्सिडेंट मध्ये चॅन्टिंग पण उडून जाते, गाडी पण फुटते आणि आपण पण फुटतो. सो सिमिलरली आपल्या जीवनामध्ये आपण जर टाइम टेबल नाही दिलं, सी हे जे श्लोक साहित्य दिलेले, भगवद्गीता इज सो प्रॅक्टिकल. तुम्ही जर एक श्लोक व्यवस्थित जर त्याला पडताळून बघितलं, आता इन्स्टंटली आपल्या समस्या दूर होतील लगेच, इमिडिएटली जर आपण त्याला अप्लाय केलं तर. प्रॉब्लेम कसा आहे की आजच्या एवढ्या मॉडर्न तथाकथित जगामध्ये लोकांना ज्ञान पाहिजे असेल तर लोक काय करतात, गुगल पे जाओ, गुगल पे ढूंढो. आणि आता समजा भगवद्गीता गुगलवर जरी शोधून काढली तरी पण कुठली भगवद्गीता भेटेल, जशी आहे तशी भेटणार नाही. सो यू विल नॉट गेट द प्रॉपर गायडन्स, राईट. सी म्हणून इथे भगवंत लिहित आहेत की जसं इथे दिलेलं आहे इथे सेकंड लाईन मध्ये, आहाराचा विचार केल्यास केवळ भगवत प्रसादाचे सेवन केल्यानेच आहार नियमन होऊ शकते. राईट. म्हणजे आपण जर ठरवलं की आपल्याला फक्त प्रसादच घ्यायचा आहे, मग आता फक्त प्रसादच घ्यायचं म्हटलं तर मग ऑटोमॅटिक कंट्रोल झाला ना, झाला की नाही ऑटोमॅटिक कंट्रोल. मग बाहेरचे ते बिस्किट बरंच काय काय येतं पॅकेट मधले, पॅक्ड अनपॅक्ड. आता ऑफकोर्स डिपेंडिंग ऑन टाइम प्लेस सर्कमस्टन्स, आपण समजा कुठे यात्रेमध्ये असेल, ट्रॅव्हल मध्ये असेल आणि काहीच नसेल आपल्याकडे प्रसाद, दॅट इज अनदर थिंग. पण हे पॉईंट व्यवस्थित कॉन्टम्प्लेट केले पाहिजे आपल्याला, जसं प्रॉपर म्हणतात तिथे. आणि सिमिलरली जर आपला टायमिंग फिक्स असेल प्रसाद घ्यायचा, समजा आता एक टायमिंग आहे, जसं इथे आमच्या मंदिरामध्ये टायमिंग आहे, सकाळी 7 वाजता ब्रेकफास्ट, 12:30 वाजता लंच, संध्याकाळी 7 वाजता लंच. जे 3 टाइम घेतात ते, जे 2 टाइम घेतात त्यांना सकाळी 10:30 वाजता लंच, संध्याकाळी 5:30 ला लंच. मग त्याने काय होतं की जर आपला टाइम फिक्स ठरला असेल की या टायमालाच हे घ्यायचं आहे, मग बाकी टाइम आपला माइंड फ्री राहतं चॅन्टिंग करण्याकरता किंवा आपली घरातली कामं करण्याकरता, वॉट एव्हर तुमच्या ऑफिस मधली कामं करण्याकरता. टाइम जर फिक्स नाही केलं तर काय होणार, माइंड नुसतं फिरत राहणार. अभी प्रसाद कब लेना है, अरे कभी भी लेना है, कब लेना है, कब लेना है, नेक्स्ट लेना है, अभी लेना है, तुरंत लेना है, कुछ भी मालूम नहीं. किसी मीटिंग में जाना है, नहीं अभी प्रसाद लेने बैठना है, ऐसे कैसे मीटिंग में जाना है की प्रसाद लेना है आपको, काहीच माहित नसतं आपल्याला. सो दॅट्स वाय जेव्हा आपल्या जीवनामध्ये रेग्युलेशन येईल कि ये टाइम पे प्रसाद लेना है, ये टाइम पे चैंटिंग का ये टाइम मैंने बना के रखा हुआ है, ये टाइम पे मुझे ये ऑफिस का काम करना है, ये टाइम में घर का काम करना है. सो देन लाईफ बिकम्स इझी, राईट. आणि हा त्याचा आशय आहे. जसं नाही केलं आपण मग सगळी खिचडी होते, एकाच वेळेला सगळ्या गोष्टी येतात. म्हणून बघा, तुम्ही कधी जर बघितलं असेल व्यवस्थित आणि आपला डेली एक्सपिरियन्स असेल डे अँड डे आउट, जी चॅन्टिंग आपली सकाळी सुटते, समजा तुम्ही सकाळी चॅन्टिंगला बसलात, झूम सेशनला आलात, लवकर आलं तर जास्त माळा होतील, उशिरा आलात तर कमी माळा होतील, आलात नाही तर काहीच होणार नाहीत. समजा तुमच्या राहिल्या माळा, 5 माळा राहिल्या, 10 माळा राहिल्या किंवा 8 माळा राहिल्या, वॉट एव्हर, सकाळी तुम्ही 1.5 तासामध्ये 10 माळा केल्या असतील, फक्त 1.5 तासामध्ये, उर्वरित 6 माळा बाकीच्या पूर्ण दिवस आणि रात्रामध्ये होणार. म्हणजे रेशो बघा कसा आहे, 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये, से फॉर एक्झाम्पल मध्ये झोपलात किंवा पाणी प्यायला गेला, तिकडे तिकडे ब्रेक मारून काय करून 10-12 माळा झाल्या, राहिलेल्या 6 माळा बाकीचे 22 तास. जिथे फोकस नसेल, जिथे अटेन्शन नसेल, तिथे जी गोष्ट आपली 10 मिनिटात होणार आहे त्या गोष्टीला 1 तास लागणार. रखडत रखडत 2 मंत्र म्हटले, फोन उचलला, 4 मंत्र म्हटले की मग पाण्याचा टॅप चालू केला,
कुकर लावला अजून एक. सो ऑफकोर्स आपले चॅलेंजेस आहेत, नाही असं नाही. सांसारिक जीवनामध्ये आपल्या घरातल्या जिम्मेदारी आहेत, भरपूर काय काय आहेत पण ऍज फार एज पॉसिबल आपण जर प्रायोरिटाईज केलं, चॅन्टिंग टाइम फिक्स केला, प्रसाद घ्यायचा टायमिंग फिक्स केला, आपला रेस्ट करायचा टायमिंग फिक्स केला, आपल्याला लोकांना कोणाला भेटायचा असेल तो टाइम फिक्स केला, तर आपली लाईफ पीसफुल होऊन जाणार. बिकॉज देन माइंड आपलं जे आहे ते स्टेबल होणार, शांत होणार की ओके इस टाइम में ये करना है, उस टाइम में दूसरी कोई चीज नहीं करनी है अभी. आणि हे जसं आपलं टाइम वाढत चाललेलं आहे कलियुगाचं, तसं चॅलेंजिंग होत चाललेलं आहे. वाय? बिकॉज वी आर कॉन्स्टंटली इन टच विथ स्मार्टफोन, बरोबर ना. आणि फोन असा आहे की त्याला म्हणजे तो नोटीस देऊन येत नाही. जसं तुमचे गेस्ट काय कधी नोटीस देऊन येतात की हम 2 दिन के बाद आ रहे हैं. फोन कसा असतो, कधी पण कॉल येणार, कधी पण मेसेज येणार, आणि जे आपल्याला ज्या वेळेला बघायची गरज नाही ते आपण बघून त्याच्यावरती कॉन्टिन्यू चालू करतो. अच्छा ये है, अरे रुको अभी बाद में. सो जसं टाइम वाढत जाणार तसे आपले चॅलेंजेस आणखीन वाढत जाणार. म्हणून जर आपण सत्संगमध्ये येऊन जर जप नाही केला, इट बिकम्स रिअली डिफिकल्ट. राईट? तुमच्यामध्ये काही अफवा असतील, माझ्या अनुभवाप्रमाणे सत्संगमध्ये जप नाही केला तो उर्वरित जप आपला फार कठीण महत् प्रयासाने करावा लागेल, आणि ते पण त्याची क्वालिटी एकदम हरिबोल होऊन जाईल, वॉटर डाऊन होऊन जाईल. सो दॅट्स वाय नियमन असणं फार जरुरी आहे. राईट? म्हणून प्रभुपाद म्हणतात याला, या तात्पर्याच्या लास्टच्या लाईन मध्ये 2-3 या कन्क्लूड करताना, कर्माचा विचार केल्यास कृष्ण भावनावहित मनुष्य हा श्रीकृष्णांची कृष्ण भावनावहित मनुष्य हा श्रीकृष्णांची असंबंधित असे कोणतेही कार्य करीत नाही. म्हणून त्याचे कर्म हे, किती सुंदर लाईन आहे बघा ती, म्हणून त्याचे कर्म हे कधीच इंद्रिय तृप्तीमुळे कलुषित होत नाही. इंद्रिय तृप्तीचा प्रश्न उद्भवत नसल्यामुळे कृष्ण भावनावहित मनुष्याला फावला वेळ कधीच नसतो. आपल्याकडे वेळ जास्त काय आहे? राईट? आपण इस्कॉन मध्ये आलो ना, आता आपण जर ठरवलं की अरे आज मुझे 32 राउंड्स करना है, बस टाइम नहीं मिलेगा आपको फिर यहाँ वहां टीवी देखने का, प्रजल्प करने का, भक्तों के अंदर दोष देखने का, कौन सा भक्त क्या कर रहा है. या आपने डिसाइड कर लिया DT वर्षिप का स्टैंडर्ड थोड़ा बढ़ाना है, या फिर आपने डिसाइड किया थोड़ा जाके ग्रंथ वितरण करना है प्रभुपाद के लिए, या मंदिर में जाके सेवा करना है. ऐसा नाही, आपण कृष्ण कॉन्शियस ऍक्टिव्हिटीजला आपण वरती आणतो. आपल्याकडे या जगामध्ये इतरत्र अनावश्यक गोष्टी करण्याकरता टाइम भेटणारच नाही. मिनिट तुम्हाला असं वाटेल की अरे और 24 घंटा होता तो अच्छा होता, और 4 जगह पे जाके सेवा करना था. काय तुम्ही लिहिताय याचे एक्झाम्पल? हा, मधुरब्रज माताजी करतात त्याप्रमाणे. राईट? आपण पण करू शकतो त्या फुटस्टेप मध्ये फॉलो करून, की आपण जर ठरवलं की ओके ये करना है, टाइम किती रे प्रभुपाद म्हणून तसं लिहितात. म्हणून त्याचे कर्म हे कधीच इंद्रिय तृप्तीमुळे कलुषित होत नाही. इंद्रिय तृप्तीचा प्रश्न उद्भवत नसल्यामुळे कृष्ण भावना मनुष्याला फावला वेळ कधीच नसतो. तो आपले कर्म, वाणी, निद्रा, जागृती आणि इतर सर्व शारीरिक कार्यांमध्ये नियमित असल्यामुळे त्याला कोणतेही भौतिक दुःख नसते. राईट? जे मोस्ट ऑफ द डिसीजेस आहेत आजकाल, जे आजार जास्त आपल्याला होतात ना, ते इरेग्युलेटेड लाईफ मुळे होतात. प्रभुपादांच्या फर्स्ट कॅन्टो मध्ये स्टेटमेंट आहे भागवतच्या, की कलियुगामध्ये मोस्ट ऑफ द आजार हे अनियमित जीवनामुळे होतात. टाइमावरती न खाणे, टाइमावर झोप न घेणे, टाइमावरती आपल्या चॅन्टिंग पुरा न करणे, है ना, किंवा टाइमावरती आपल्याला जे काही टास्क दिले असेल, तर समजा काही लोकांची एक्झाम बाकी होती, यावेळी तरी बऱ्याच लोकांनी बऱ्याचपैकी दिली व्यवस्थित एक्झाम. पण तुम्ही आता विचार करा, से फॉर एक्झाम्पल आता त्यांनी एक्झाम दिली नाही, जेन्युइन कार्यामुळे दिली नाही, दॅट्स ओके. काही लोकांनी असा विचार केला असेल की यार अभ्यास झाला नाही, नंतर बघूया, सावकाश करूया. ते लोक सावकाशच राहणार. सावकाश म्हणजे एवढे सावकाश राहणार, नेक्स्ट सेमिस्टरची एक्झाम चालू होईल. नेक्स्ट सेमिस्टरची म्हणजे अध्याय नंबर 6, 7, 8, 9 4 अध्यायांची एक्झाम, छोट्या छोट्या अध्यायात. मग आता डबल प्रेशर होता ना. जसं तुमचं लोन जर फेडलं नसेल पुढचं, आपण समजा आपण एक लोन घेतलंय, ते आपण जर पेमेंट केलं नसेल आणि लगेच दुसरा लोन काढला तर काय होतं? मग 2 लोनचा डबल लोड येतो आपल्यावरती.
बरोबर आहे ना. आणि मग इमर्जन्सी लाईफ मध्ये कधी येऊ शकते आपल्याला कळत नाही. तिसरं लोन पण घ्यावं लागू शकतं, मग अजून 3 डबल ट्रिपल. मग अशा प्रकारे मनुष्य जीवनामध्ये काय होतं, दुखी होत जातो, कारण एवढा त्याच्यावरती शारीरिक मानसिक प्रेशर वाढत जातं. सिमिलरली स्पिरिच्युअल लाईफ पण अशीच आहे. आपण जेवढं स्पिरिच्युअल मटेरियल दोन्ही जेवढं आपण नियमन करायचा प्रयत्न करू, फिक्स करायचा प्रयत्न करू, सगळं टायमिंग आपला 99% 100% होणार नाही, बट दॅट इज अवर एफर्ट. त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही पाऊल उचललत तरी तुम्ही पीसफुल व्हाल. काही दिवस जरी फॉलो केलं पुन्हा आउट ऑफ ट्रॅक जाईल, पुन्हा वरती आणायचं, पुन्हा आउट ऑफ ट्रॅक जाईल. कारण भौतिक जीवनामध्ये जीवन तसंच आहे, स्टडीली कधी होणार नाही. बट जेव्हा जेव्हा जाईल ते श्लोक पुढे येईल, भगवंत म्हणतील जेव्हा जेव्हा आउट ऑफ ट्रॅक जाईल पुन्हा ट्रॅकवरती आणायचं. आणि ह्यालाच म्हणतात साधना. साधना म्हणजे काय, परफेक्शन नव्हे. आज चॅन्टिंग आपण केली, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अटेंटिव्ह चॅन्टिंग होणार आहे का उद्या, गॅरंटी आहे का? नो गॅरंटी. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला करायचंय, राईट. जेव्हा आपण ह्या विचाराने चालू, तेव्हा जरी घसरलो तरी पुन्हा वरती येणार, पुन्हा घसरलो परत वरती येणार. शेवटी आपल्याला काय अटेंटिव्ह चॅन्टिंग करून स्वतःला खुश नाही करायचंय. आपल्याला भगवंतांना दाखवायचंय की आय एम पुटिंग माय एफर्ट्स, मी माझे प्रयत्न तुमच्याकरता टाकतोय. बाकी मनाला कंट्रोल करणे हे काय सोपी गोष्ट नाहीये, राईट. ते पुढे तुम्हाला येईल श्लोक त्याचा. सो लाईक अशा प्रकारे आपण जर स्वतःला रेग्युलेट केलं तर मग आपलं जीवन सुरळीत चालेल, इव्हन मटेरियली सुद्धा, भौतिक दृष्टीने सुद्धा. अदरवाईज तुम्ही बघा, ऍटलीस्ट आम्हाला टेम्पल मध्ये बघायला भेटतं आणि आम्ही पण एक्सपिरियन्स करतो. समजा तुम्ही रात्री जर 2ला झोपला तर सकाळी 4ला कसं उठणार? समजा तुम्हाला आता मंगलारती करायची 4:30ला उठून, तुम्ही 2ला झोपलात, कसं उठाल तुम्ही? तुम्ही काय सुपरमॅन आहात का? 2ला काय, तुम्ही रात्री जर व्यवस्थित मिनिमम 4 ते 5 ते 6 तास झोप झाली नाही, तुम्ही सकाळी अलार्म लावला असेल ना, 10 वेळा वाजेल, त्याला बंद करून इकडे पलटी मारणार, पुन्हा तिकडे वाजेल, इकडे बंद करून इकडे पलटी मारणार असं करता 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 जेव्हा अर्धा तास 1 तास निघून जाईल तेव्हा अरे झाली मंगलारती, गेली वाटतं, जपा सेशन संपला वाटतं, है ना, फिनिश. अभी अकेले चॅन्टिंग करो दिनभर, राईट. जसं ते आजकाल वेगवेगळे अलार्मचे हे येतात. काय काय अलार्म असे असतात की ते अलार्म जेव्हा वाजतात तेव्हा त्यातले ते पार्ट सगळे पसरतात सगळीकडे, आणि जोपर्यंत तुम्ही ते उचलून त्यामध्ये ठेवत नाही ना तोपर्यंत बंद होणार तो अलार्म असे अलार्म असतात. वाजला की त्यातले सगळे पार्ट बाहेर पडणार, उठून तुम्हाला एक एक पार्ट गोळा करायचे, ते वाजत राहणार इकडे, मशीन जे असेल ते गोळा करून एकत्र जमा केलं मग बंद होणार. मग काय काय लोक अशा प्रकारे स्वतःला जर आपण व्हॉलेंटरीली रेडी नसेल स्वतःला हे करायला, मग हे अशा प्रकारे लाईफ आपली होते, राईट. स्ट्रगल होतं जीवनामध्ये. म्हणून थोडा संघर्ष लागेल रेग्युलेट करायला, पण एकदा आपण रेग्युलेट केलं स्वतःला, लाईफ बिकम्स इझी अँड स्टडी. तुमची चॅन्टिंग टाइमवरती होईल, प्रसाद टाइमवरती होईल, बाकीच्या ऍक्टिव्हिटी टाइमवर होतील, घरामध्ये भांडी घासणे, कपडे धुणे, काय असेल ते वगैरे वगैरे तुमचं जे काही काम आहे आपलं, लाईक दॅट. तर अशा प्रकारे इथे हे सांगितल्यावरती मग पुढे भगवंत म्हणतात श्लोक नंबर 18 मध्ये एक अशा प्रकारे माइंड कंट्रोल केल्यावरती, योगा सिस्टीम मध्ये काय आहे, माइंड कंट्रोल इज द मेन सेंटर. मनाला अशा प्रकारे आपल्याला नियंत्रित करायचं, आणि हे फार प्रॅक्टिकल लेसन्स याच्यामध्ये आहेत आपल्याला दिलेले या 6व्या अध्यायामध्ये स्पेशली. मग आपण काय होऊ तेव्हा स्थिर होऊन जाऊ, राईट. वाचा श्लोक नंबर 18. मैथिली राणी माताजी वाचा श्लोक नंबर 18. यदा थांबा एक मिनिट, बाकी लोकांनी कुणी माईक ऑन नका करू. ते काय होतं, बाकी लोकांनी माईक ऑन केलं असेल किंवा घरामध्ये एकाच ठिकाणी 2 जर सेम झूम चालू असेल तर असा येतो बॅकग्राऊंड आवाज. हा, आता वाचा. तुम्हाला म्यूट केलं मी, अनम्यूट करा तुम्ही स्वतःला, अनम्यूट करा. हा, वाचा. यदा विनयितं चित्तम् आत्मानेयम अवस्थितं निःस्पृह सर्वकामेभ्य
युक्त इति उच्यते तदा. योगाभ्यासाद्वारा योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग असा व्यक्ती जेव्हा स्वतःला स्टडी करेल, म्हणजे लक्षात ठेवा ही जी प्रोसेस आहे आपली इज रिअली अ टेक्निकल प्रोसेस. आणि इव्हन भक्तीमध्ये सुद्धा आपण या गोष्टींना अप्लाय करतोच आणि करावंच लागतं. अष्टांग योगाचा गोल वेगळा आहे, उद्देश वेगळा आहे. भक्ती योगाचा उद्देश भगवंतांना प्राप्त करणे, राईट. पण आपल्याला सेम प्रोसेसने जावं लागेल. स्पेशली प्रिलिमिनरी जे स्टेजेस असतात, राईट, म्हणजे स्लीप कंट्रोल करणे, नियमन करणे. मग आता इथे भगवंत म्हणतात की प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत, योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियांमधील फरक हाच फरक आहे, राईट. काय फरक आहे? योगी मनुष्य हा भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या काम वासनांसहित इतर सर्व वासनांचे शमन करतो, राईट. परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होत नाही. आणि उदाहरण दिलेलं आहे श्लोकामध्ये, तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी अमरीश महाराजांचं. अमरीश महाराजांनी कशा प्रकारे त्याला नियमन केलं. सवय मन कृष्ण पदारविंद्य वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरेर मंदिर मार्जनादिषु श्रुतिम चकाराच्युत सत्कथोदय. बेसिकली तुम्ही ह्याचं पूर्ण पॅराग्राफ वाचला आणि अगोदर सुद्धा तुम्ही वाचला असेल बऱ्याचदा. अमरीश महाराजांनी काय केलं, आपले संपूर्ण जे शरीर मन बुद्धी सगळं आहे संपूर्ण भगवंताच्या सेवेमध्ये लावलं, राईट. म्हणण्याचा अर्थ असा आहे की योग जे आहे, योग म्हणजे काय, भगवंताशी कनेक्ट करणे. ही काही पार्ट टाइम प्रोसेस नव्हे, ही प्रोसेस काय आहे, फुल टाइम प्रोसेस आहे. अपन त्याला असं नहीं समझून घेऊ कि अरे अभी सुबह चैंटिंग कर दिया, अभी उस भावना में अगर चैंटिंग करेंगे तो वो चैंटिंग का इफेक्ट दिन भर नहीं टिकेगा हमारे सिस्टम के ऊपर. हालांकि सुबह चैंटिंग करने के बाद हम फिर दिन भर में भी चैंटिंग नहीं करेंगे, दूसरे बहुत सारे काम करेंगे घर के ऑफिस के, है ना. बट अगर उस थॉट से किया कि सुबह हो गया मेरा खत्म, अभी बस मेरा भक्ति हो गया, नहीं. सुबह इसलिए किया आपने ताकि वो जो इफेक्ट है और वो जो कॉन्शियसनेस है वो दिन भर आपके साथ कॅरी ऑन हो, यु नो. दिवसभर तो आपल्यासोबत ती भावना चालत राहील. म्हणून योग जे आहे इथे प्रभुपादांनी जेव्हा ट्रान्सलेट केलेलं आहे, यु नो, निस्पृह सर्व कामेभ्य युक्त इति उच्यते तदा. युक्त काय म्हटलेलं आहे प्रभुपादांनी इथे, योगामध्ये व्यवस्थितपणे स्थिर झालेला, राईट. किंवा अनुवादामध्ये प्रभुपाद लिहितात तेव्हा तो यथा योग्यप्रमाणे योगयुक्त झाल्याचे असे म्हटले जाते, राईट. तर आता तुम्ही बघितलं असेल मागच्या श्लोकामध्ये, तुम्ही बघा 17 नंबरच्या श्लोकामध्ये युक्त शब्दाला प्रभुपादांनी काय म्हटलेलं आहे, नियमित. बघा तुम्ही वर्ड टू वर्ड मध्ये श्लोक नंबर 17 तिथे प्रभुपादांनी म्हटलेलं आहे युक्त म्हणजे नियमित, राईट. आणि इथे प्रभुपादांनी लिहिलेलं आहे युक्त म्हणजे व्यवस्थितपणे स्थिर झालेला, राईट. दिसलं का तुम्हाला तिथे आणि इथे दोन्ही ठिकाणी. किंवा याला म्हणतात इंग्लिश मध्ये, याला व्यवस्थित लिहिलेलं आहे स्थित होणं म्हणजे बेसिकली बिंग वेल सिच्युएटेड. वेल सिच्युएटेड म्हणजे व्यवस्थितपणे स्थित झालेला, राईट. जेव्हा आपण असं म्हणतो व्यवस्थितपणे स्थित झालेला म्हणजे, आता व्यवस्थितपणे स्थित कसा होणार व्यक्ती. समजा आता तुम्ही असा विचार केला की मैं सुबह चैंटिंग कर लिया, और चैंटिंग एक ऐसा स्पिरिचुअल एक्टिविटी है जो 100% स्पिरिचुअल है. इसका मतलब क्या है कि दिन भर में बाकी कोई स्पिरिचुअल एक्टिविटी नहीं करना है आपको अभी. जनरली लोग ऐसा विचार करतात, हम लोग ना हफ्ते में एक बार मंदिर जाते हैं, क्या स्पिरिचुअल लगता है हमको, वाओ. मतलब क्या है, बाकी हफ्ते के 6 दिन आप क्या है, मटेरियल है क्या. म्हणजे तुम्ही व्यवस्थित समजून घेतली नाही व्याख्या. आणि आपला डिस्कशन कशावर चालू आहे, याच्यावरती चालू आहे की आपल्याला ओव्हरऑल होल लाईफ टाइम स्पिरिच्युअल राहायचंय, राईट. नॉट जस्ट वन्स इन अ वीक
किंवा एकदा क्लास तुमचा होईल फ्रायडेला किंवा बुधवारी, हा झाला, आता आम्हाला आता ना थोडं स्पिरिच्युअल वाटलं, मग नंतर काय, मटेरियल, भौतिक. आणि म्हणून हीच व्याख्या चेंज करण्याकरता इथे प्रभुपाद काय म्हणतात आणि भगवंत काय म्हणतात की यांचं उदाहरण अमरीश महाराजांनी काय केलं, आपलं मन, तुम्ही ते वाचलात ना ट्रान्सलेशन श्लोकाचं, अमरीश महाराजांनी सर्वप्रथम आपले मन भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलावरती केंद्रित केले. त्यानंतर क्रमशः त्यांनी आपली वाचा भगवंतांच्या देवगुणांमध्ये, आपले हात भगवंतांचे मंदिर मार्जन करण्यामध्ये, आपले कान भगवंतांची कथा ऐकण्यामध्ये, नेत्र भगवंताचं दर्शन घेण्यामध्ये, आपले शरीर भगवंतांच्या शरीराला स्पर्श करण्यामध्ये म्हणजे बेसिकली सेवा करण्यामध्ये, आपली नासिका भगवंताला अर्पण केलेलं फुलांचा सुगंध घेण्यामध्ये, आपली जीवा भगवंतांच्या तुळशीपत्राचं स्वाद घेण्यामध्ये, पाय तीर्थक्षेत्रात जाण्याकरता, आपलं मस्तक भगवंतांच्या अभिवादन करण्यामध्ये आणि आपली इच्छा भगवंतांची इच्छा पूर्ण करणं. बेसिकली मग लाईफ मध्ये राहिलं काय, मग आता काहीच राहिलं ना, नो चान्स फॉर माया टू एंटर. संपूर्ण सिस्टीम आपण काय केली, ते म्हणता ना, ते काय म्हणता 100% स्टरिलायझेशन, पूर्ण स्टरिलाइज करून टाकलं आपण. आता कुठलेही विषाणू राहिले नाही किंवा कुठला एंट्री व्हायचा चान्सच नाहीये. तर त्याच प्रकारे आपण जेव्हा डेली बेसिसवरती चॅन्टिंग करतो आपण, किंवा आपण भगवंतांना सेवा देतो, ह्या सेवा म्हणजे आपण असं नाही की मंदिरात गेलो ती सेवा तीच सेवा आहे, नाही, तुम्ही घरी जेव्हा सेवा करता ती पण सेवाच आहे, पण त्याच्याकरता आपल्याला चित्त डेव्हलप करायला लागेल. तुम्ही चॅन्टिंग करता सकाळी, ती सेवा आहे. चॅन्टिंग झालं ते घरामध्ये तुम्ही नंतर भगवंतांना भोग बनवता, ती सेवा आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, ती पण भगवंतांची सेवा आहे. का, तुम्ही जे ऑफिसमधनं कमवणार पैसे त्याचा उपयोग तुम्ही कशा करता करता, भक्ती करण्याकरता करता, एक आध्यात्मिक जीवन जगण्याकरता करता. त्यामुळे ते आध्यात्मिक बनलं. इट डझंट रिमेन स्पिरिच्युअल मटेरियल, राईट. आणि हे एक विज्ञान आहे ज्याने आपल्याला तुम्हाला कळेल की मग जीवनामध्ये काहीच भौतिक राहिलं नाही, सर्व काय झालं स्पिरिच्युअल झालेलं. म्हणून बघा नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये प्रोपर लिहितात, निर्विशेषवादी अनुयायांसाठी या दिव्य अवस्थेचे वर्णन करता येणे शक्य नाही. का शक्य नाही, कारण निर्विशेषवादी काय करतात, डिनाय करतात. ये सुनना नहीं है, ये सूंघना नहीं है, ये खाना नहीं है, ये देखना नहीं है, मुझे केवल क्या करना है, इन चीजों से मुक्त होना है, राइट. एंड दॅट इज नॉट पॉसिबल. आपण मुक्त कसं होऊ शकतो, आपण मुक्त होऊ शकत नाही. आपण ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो, कारण मुक्त होण्याकरता आपण कोणतरी मालक पाहिजे एखाद्या गोष्टीचा, राईट. वैराग्य कोण घेऊ शकतं, वैराग्य तोच घेऊ शकतो ज्याला कळलेलं आहे की संपूर्ण भगवंताच्या मालकीचं आहे, राईट. मग त्यांना ती स्टेज माहित नसते की सब कुछ भगवान का है. त्यांना एवढं माहिती असतं की ये मेरा नहीं है, ये इनकम्प्लीट रियलायझेशन है. ये मेरा नहीं है लेकिन किसका है ये जानना जरूरी है. म्हणून ते लोक म्हणतात ब्रह्म सत्य जगत मिथ्य. ब्रह्म सत्य है मतलब ब्रह्म यानी कि भगवान लेवल बाय लेवल, जगत मिथ्या नहीं, जगत मिथ्या नहीं है. जगत क्या है, ये भी भगवान की शक्ति है और भगवान का एनर्जी है, और उसको भगवान की सेवा में लगाना जरूरी है, क्योंकि आप अभी इस समय ऐसे दुनिया में रह रहे हो जो भगवान की शक्ति है, राइट. उसको भगवान की सेवा में नहीं लगाओगे तो उससे कैसे दूर रहोगे, उसको फिर अपने भोग में लगाओगे. सो दॅट्स वाय इथे प्रभुपाद लिहितात, परंतु महाराज अमरीश यांच्या क्रियांच्या उपयुक्त वर्णनावरून असं दिसते की कृष्ण भावनाभावित मनुष्यासाठी ही अवस्था अत्यंत व्यवहारपूर्ण आणि सहज सुलभ आहे. आणि म्हणून प्रभुपाद लिहितात, जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरणकमलावरती स्थित केले जात नाही तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे अशक्य आहे, राईट. आणि किती सुंदर प्रबोधन लिहिलेलं आहे. इतका इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ऍक्च्युअली बघायला गेले तर. तात्पर्य छोटे छोटे आहेत पण सो सिस्टमॅटिक. बघा त्यांनी कसं लिहिलं प्रबोधने. म्हणून भगवत भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चन किंवा भगवत सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात. इंद्रिय आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते, केवळ निग्रह करणे व्यवहार्य नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही ये मैं नहीं देखूंगा, ये मैं नहीं खाऊंगा. अरे कैसे संभव है वो. डिनायल जे आहे ना की ये नहीं, ये नहीं, ये नहीं, दॅट्स अ व्हेरी डिफिकल्ट प्रोसेस आणि नॉट प्रॅक्टिकल इन द कलियुगा. कलियुगामध्ये प्रॅक्टिकल नाहीये. जे अष्टांग योगी किंवा ब्रह्मवादीची प्रोसेस फॉलो करतायत ते. म्हणून प्रभुपाद लिहितात, म्हणून सर्वसामान्य लोकांना आणि विशेष करून जे संन्यास आश्रमी नाहीत त्यांच्यासाठी वरील सांगितल्याप्रमाणे इंद्रिय आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे ही दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे. या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त म्हटलेले आहे. आणि दॅट्स वाय योगा हे आपल्याकरता पार्ट टाइम नाहीये, फुल टाइम आहे. असा नाही विचार करायचा की अरे सकाळी चॅन्टिंग झाली, आठवड्यात एकदा क्लासमध्ये गेलो, मंदिरात गेलो, संपलं, भक्ती हो गया मेरे. नहीं, घर में आओगे, जो सीखा है उसको अप्लाई करो, भक्ति कंटिन्यू हो जाता है, राइट. क्षणोक्षणी पदोपदी
आणि ह्याच्याकरता सत्संग लागतो, भगवंताच्या भक्तांचा संघ लागतो. मग तुम्ही जरी आउट ऑफ ट्राय केला तरी तुम्हाला भक्त काय करेल, हरे कृष्णा प्रभु जी क्या कर रहे हो, कुछ नहीं घूमने जा रहा हूँ. कहाँ घूमने जा रहे हो, नहीं थोड़ा पार्क में घूमने जा रहा हूँ. तो मैं भी आता हूँ ना साथ में. मग आता डिवोटी सोबत असेल तर काय करणार तुम्ही, मग पार्क मध्ये गेल्यावरती पिक्चरची गाणी नाही गाणार, चॅन्टिंग करणार किंवा काहीतरी स्पिरिच्युअल डिस्कस करणार, राईट. सो थिंग्स बिकम स्पिरिच्युअल ओनली बाय असोसिएशन ऑफ डिवोटीज. दॅट इज अनदर लेवल ऑफ सिक्रेट. स्पिरिच्युअल बनण्याकरता आपण एकट्या एकांतामध्ये स्पिरिच्युअल नाही बनू शकत. हे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, भाकीत सत्य. भाकीत म्हणजे काय, ज्याला तुम्ही अनट्रू करू शकत, राईट, म्हणजे जे इम्पॉसिबल आहे. म्हणून कलियुगाचा जो एक फार महत्वाचा जरा काय म्हणतात वेपन असेल ना मायाशी लढण्याचा, आपल्याला जर स्पिरिच्युअल बनवायचं असं स्वतःला, नेहमी भक्तांच्या संघासोबत राहावं. तुम्ही म्हणाल की असं कसं करणार, पण आम्ही तर घरी असतो आणि भक्त एक आमच्यापासून 50 किलोमीटर दूर आहे. नो प्रॉब्लेम, कंटिन्युअस टच मध्ये राहा. दिवसातनं 10 वेळा तरी फोन करता ना बाकी लोकांना, माझी मैत्रीण किंवा माझे आप्पा आणि पप्पा आणि काका आणि मामा, माझा बंटू कसा आहे आणि चाची कशी आहे आणि के कसा आहे. आता तर किती सोपं झालेलं आहे, व्हॉट्सअप आहे तुमच्याकडे ना, व्हिडिओ कॉल करतात लोक, बोलतात. बोला ना भक्तांची, आज क्या ड्रेसिंग किया, फोटो शेअर करो ड्रेसिंग का भगवान का. बाकी तर आपण पार्टीमध्ये काढलेले फोटो शेअर करता ना. कंटिन्युअस जर आपण संघ ठेवला आणि आपल्या आसपास असेल तर मग सोने पे सुहागा. आपल्या घराच्या बाजूला बघतायत किंवा थोड्या 1 किलोमीटर 2 किलोमीटर त्यातून भेटू शकता, रेग्युलर भेटू शकता, ऍटलीस्ट चॅन्टिंग करता भेटू शकता. नाही भेटू शकत तर झूम तुमचं सेशन असतं चालू, त्याच्यावरती चॅन्टिंग करायला या, राईट. भगवंत आपल्याला नेहमी संधी देत असतात. आपला प्रॉब्लेम कसा आहे, अरे इतना जरूरी नहीं है यार, चैंटिंग बाद में कर सकता हूँ, देखो करके बाद में चैंटिंग. 4 माला सुबह होने वाला था आधे घंटे में, वो 4 माला अगले 22 घंटे में होगा. दैट इज द मोस्ट डेंजरस थिंग, राइट. सो प्रभुपाद म्हणून इथे लिहितात की ये जो चीज है, सी म्हणून तुम्ही जेव्हा कधी असा स्पिरिच्युअल बनण्याकरता फार सोपा आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर. जर तुम्ही ह्या तात्पर्यानं जर 1 to 1 तुम्ही अप्लाय केलं तर, म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण सेन्स ऑब्जेक्ट से इंटरॅक्ट करतो या जगामध्ये, जरूरी नहीं कि तुम्ही त्यांना अरे ये तो इंद्र तृप्ति का विषय है यार, ये अभी समझो आपने घर में कुछ प्रसाद ले रहे हैं, अरे ये प्रसाद मतलब भोग वस्तु है. नहीं, प्रसाद है वो. ट्राई टू सी इट एज प्रसाद. इसको प्रसाद करके देखो. किसी जगह घूमने जाते हो, देखो कृष्ण कैसे यहाँ पे, जसं प्रभुपाद मी तुम्हाला सांगितलं लास्ट टाइम, विशाखापट्टणम मध्ये प्रभुपाद जेव्हा डिसाइपल्स पाण्यामध्ये स्विमिंग करत होते, तो म्हटले अरे माया है, क्या स्विमिंग कर रहे हैं हम यहाँ पे, क्यों माया है, स्विमिंग कर रहे, गर्मी हो रहा है ना, अभी समर सीजन चालू है. जाओ पानी में नहाओ. इसको स्पिरिचुअल कैसे देखेंगे. सी प्रभुपाद म्हणतात हम जो स्विमिंग कर रहे हैं वो पावर किसका है, कृष्ण ने हमको दिया है. ये पानी क्या है, कृष्ण की शक्ति है. इसके ऊपर जो सूर्य है वो क्या है, भगवान की अभिव्यक्ति है. यू कैन सी कृष्ण एव्हरीवेअर. अँड लाईक दॅट चान्सेस नाही आपल्याला मटेरियलिस्टिक बनण्याकरता, राईट. सो इतकं म्हणजे सोपं प्रोसेस आपल्याकरता आहे. जर आपण ह्याला भक्तांच्या संघामध्ये जर अप्लाय केलं तर, अँड दॅट्स हाऊ आपण स्थिर बनू शकतो भक्तीमध्ये. यदा विनियतम चित्तम आत्मनी एव अवतिष्ठते. योगा अभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपले मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थिर होतो. भौतिक आकांक्षांपासून मुक्त होणे अलोन पॉसिबल नाहीये. जसं भरत महाराज गेले होते ना भजन करायला एकटेच, 24 वर्षाच्या वयामध्ये संपूर्ण चक्रवर्ती सम्राट राज्य त्याग करून गेले होते, पण एका छोट्या हरणाच्या पिल्लाने त्यांना अट्रॅक्ट करून टाकला. विचार करा, म्हणजे असं माया म्हणजे असं नाही की एखादा स्त्री किंवा पुरुष तुमच्या समोर येईल. नॉट नेसेसरी. लोक काय एकदम विचार करतात की अरे विश्वामित्र मुनि का पतन हुआ, मेनका आ गई, रंभा आ गई, या फिर दूसरे किसी योगी का पतन हो गया. शौबरी मुनि ने देखा समुद्र के अंदर, शौबरी मुनि ने क्या देखा, 2 मछलियां संग कर रही है, हो गया हरि बोल, राइट. भरत महाराज ने एक हिरण को देखा, हरि बोल. That's why association of devotees is very critical, and they only will help you to spiritualize your consciousness. अशा प्रकारे. So now then एवढं सांगितल्यावरती मग आता कोणी प्रश्न विचार की ठीक है आपने इतना बताया, आपण डिस्कस तर केलंच, पण आता अजून ह्याला भगवंत ऍड करतायत की ये कैसे संभव है, ये कैसे बनेगा स्पिरिच्युअली.
ये स्थिर कैसे बनेगा, ये स्टडी कैसे बनेगा? मेरा माइंड इतने साल से मैं प्रयास कर रहा हूँ स्टडी करने के लिए, स्टडी होता ही नहीं है. कैसे होगा वो? श्लोक नंबर 1 तर त्यांनी इथे दिलेलं आहे प्रबोधन तात्पर्यामध्ये की सगळ्या गोष्टी ज्या जगामध्ये आहेत त्यांना भगवंतांची शक्ती बघा, भगवंतांची अभिव्यक्ती बघा आणि भगवंताच्या सेवेमध्ये आणण्याकरता ठेवलेल्या वस्तू बघा. आपल्या नाही आहेत. तुम्हाला काही या जगामध्ये भेटेल, कुठल्याही कोणाशी गोष्टीशी इंटरॅक्ट कराल, व्यक्तीशी इंटरॅक्ट कराल, ह्या सगळ्यांचा उद्देश एकच लक्षात ठेवायचा की यांना आपल्याला भगवत सेवेमध्ये लावायचं आहे. ह्या भावनेने जर तुम्ही जगलात तर कधीच भौतिक भावना येऊ शकत नाही आपल्या मनामध्ये. बरोबर का नाही सेवा कुंडलीला मात्र? बरोबर आहे ना की नाही? राईट. काही तुमच्याकडे असेल, यू कॅन मेक इट स्पिरिच्युअल. राइट. 56 भोग लावला असेल, किसके लिए 56 भोग है? भगवान के लिए. ऐसा मुझे मिलेगा? हाँ मिलेगा, प्रसाद बन के मिलेगा, शुद्ध भाव में. अशुद्ध भाव में मत लो अभी. अच्छा इतना बड़ा कार किसका है? ये जगन्नाथ का है वो कार. जगन्नाथ बैठते उसमें और पीछे मैं बैठता हूँ, जगन्नाथ मेरे को लेके चलते हैं ऑफिस में. राइट. से कॉन्शियसनेस डेवलप करना फार जरूरी है. सो देन ये कैसे होता है आगे के श्लोक में बताया गया है. श्लोक नंबर 19 वाचा. सुंदर श्लोक आहे 19 नंबर. वंदना यादव माताजी वाचा श्लोक नंबर 19. हरे कृष्ण. यथादिको निवातस्थो नेन तेसो समाहिता योगिनो यत्चित्तस्य युज्यतो योगमात्मनः. इथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे मी संतपणे फिरवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वज्ञानावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थित राहत असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्ही सगळे आहेत माझ्यासोबत? सॉरी प्रभूजी वाचून झालं, आपण माझं स्पीकर ऑन करत राहिला. काय म्हणता? हरे वाचते परत. हरे कृष्ण. यथादिको निवातस्यो नेन तेसो समाहिता योगिनो यत्चित्तस्य युज्यतो योगमात्मनः. वाचून झालं तुमचं माताजी? झालं वाचून. मी म्यूट केला होता तुमचा माईक. हा वाचून झालंय. हरे कृष्ण. सॉरी वाचून झालेलं आहे. मी म्यूट केलं होतं नंतर. तुम्ही सगळे सोबत आहेत माझ्या? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे. अजून आहेत आपल्याकडे 20-25 मिनिटं आहेत. अजून आहेत ना? आहेत. तुम्ही घरी बसलेलात छानपैकी, पंखा लावला असेल, एसी लावला असेल, टेबलावरती बसलात आपल्या मस्तपैकी. काय टेन्शन आहे ना? अभी ऑफिस जाना है ना कहीं जाना है. शांती से गीता पढ़ते रहो. सी आता ह्या श्लोकात सांगितलं भगवंतांनी की हे कैसे पॉसिबल आहे. त्याने एक सुंदर अॅनालॉजी दिलेली, उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण काय आहे? यथा दीपो निवात असतो. दीप म्हणजे काय? समजा तुमच्याकडे घरी असतं ना छोटीशी दिवा असतो, राईट? दिवा. त्या दिवामध्ये हे असते, त्याला काय म्हणतात? ज्योत. बरोबर आहे. वात असते आणि वातीला आपण जेव्हा अग्नी स्पर्श करतो तेव्हा ज्योत तयार होते, राईट? ही जी ज्योत आहे एखाद्या दिव्याची, ती कशी राहते? भगवंत काय म्हणतात? जिथे वाऱ्याचे संचलन होत नाही, म्हणजे जिथे वारा नसतो ना तिथे ती ज्योत काय राहते? स्टडीली उभी राहते, शांतपणे, सरळ. तुम्ही बघितलं कधी एकदम शांत जिथे वारा नाही अजिबात, ज्योत एकदम स्ट्रेट असते, एकदम सरळ सरळ एकदम अशी उभी असते. आणि जिथे वारा आला की ती फडफडते. बरोबर आहे? ज्योत काय म्हणता सुखदलाड माताजी? देवघरात. हा देवघरामध्ये. बरोबर. ज्योत कशी असते? एकदम स्टडी असते. पण वारा आला की काय होतं? ज्योत फडफडते, राईट? तर भगवंत इथे म्हणतात की जिथे वारा येत नाही तिथे ज्योत काय होते? शांत स्टडी उभी असते. आता याचा अर्थ काय? भगवंत पुढे म्हणतात त्याचप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. म्हणजे जो व्यक्ती आत्मतत्वावर ध्यान करण्याकरता बसलेला आहे, चॅन्टिंग करण्याकरता, म्हणजे ज्याने आपलं मन स्थिर केलेलं आहे भगवत नामावरती, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, त्याचं मन फडफडू शकत नाही. सकाळी पण फडफडणार नाही, दुपारी पण नाही, रात्री पण नाही.
आता इथे जी तुलना केलेली आहे, हवा जी आहे ना, हवासी, आता दिवा आहे ना, दिव्यामध्ये ज्योत आहे, बरोबर आहे. ती ज्योत जी आहे ना, ते आपलं चित्त आहे. त्या ज्योतीची तुलना कशाशी केलेली आहे? आपल्या चित्ताशी केलेली आहे. ठीक आहे. ज्योती गुजेला माता यात काय येते? ज्योत जी आहे ना, ती काय आहे? आपलं चित्त आहे, कॉन्शियसनेस. आणि हवा काय आहे? भौतिक इच्छा. जिथे भौतिक इच्छा येतात ना, एकदम भरभरा भयंकर वादळाप्रमाणे, तिथे आपलं चित्त जे आहे ना, ते फडफड चालू होतं. इकडून तिकडे होतं, इकडून तिकडे, आणि विसून पण जाऊ शकतो जर जास्त वारा आला तर. पण जिथे भौतिक इच्छांचा वारा येत नाही, तिथे आपलं जे चित्त आहे ते कसं असतं? ज्योतीप्रमाणे स्थिर असतं, एकदम शांत. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला तुलना कळली? काही अनालॉजी कळली? तुलना कळली का सगळ्यांना? दिव्यामध्ये ज्योत म्हणजे आपली चेतना आहे आणि वारा म्हणजे भौतिक इच्छा आहेत. जिथे भौतिक इच्छांचा वारा येत नाही, तिथे दीप, त्याची जी ज्योत आहे ती शांत राहते, स्टडी राहते आणि व्यवस्थित जळत राहते. राईट. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपल्या मनामध्ये भौतिक इच्छा आहेत आणि त्या इच्छा भरभरून आपल्याकडे येतात, तोपर्यंत आपली ज्योत जी आहे, म्हणजे बेसिकली आपलं जे चित्त आहे, ते फडफडत राहणार आणि जास्त वाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये ते विसून पण जाणार. म्हणून तुम्ही बघितलं असेल, याची तुलना अशी करता येईल तुम्हाला, संत महात्मे आणि या जगातील कर्मी व्यक्ती, दोघांच्याही चेतनेमध्ये किती फरक असतो. तुम्ही बघितलंय का बाहेरचा व्यक्ती? जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये कधी प्रवास करत असाल, बसमध्ये प्रवास करत असाल, किती रेस्टलेस असतात ते लोक. इकडे बघतात, तिकडे बघतात, तिकडे बघतात, इकडे बघतात. बघितलं तुम्ही कधी? कॉन्स्टंटली. म्हणजे जे डोळे आहेत ना आणि जे मन आहे ना, ते कसं असतं? इट्स लाईक रडार. रडार काय करतं? चेक करत असतं, कहाँ इंद्रिय तृप्ति की वस्तू मिलेगी, कहाँ खाने को मिलेगा, कहाँ देखने को अच्छा मिलेगा, कंटिन्युअसली. बिकॉज ऑलवेज डिस्टर्ब्ड, सदा समुद्विग्न. हे म्हणतात ना प्रल्हाद महाराज, सदा समुद्विग्न हे असद्ग्रहात. जग असत गोष्टींचा तुम्ही स्वीकार केल्यामुळे काय होतं? तुम्ही समुद्विग्न, उद्विग्न म्हणजे काय? विचलित होतात. जो प्लेटफॉर्म जिस पे रह रहे हम, वो प्लेटफॉर्म क्या है? स्टडी नहीं है. अगर प्लेटफॉर्म स्टडी नहीं तो आप कैसे स्टडी होंगे? भौतिक जीवनाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो एवढा अनस्टडी आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे? सुख आणि दुःख, हैंकरिंग एंड लॅमेंटेशन. हैंकरिंग म्हणजे कसं करता? अभी जीवन में कुछ नहीं है और चाहिए चाहिए चाहिए. लैमेंटेशन म्हणजे काय? दुःख काय आहे? कुछ था मेरे पास, चला गया, क्यों चला गया वो, क्यों चला गया, और नया कब आएगा, नया कब आएगा. जो भौतिक जीवनाचा प्लॅटफॉर्म जो आहे ना, तो एवढा अनस्टडी आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आपण राहिलो आपण पण अनस्टडी होतो. राईट. आणि स्पिरिच्युअल प्लॅटफॉर्म कसा आहे? स्टडी आहे, कारण स्पिरिच्युअल प्लॅटफॉर्म कधी चेंज होत नाही. आतापर्यंत कधी दर्शन चेंज झालं का गोपीनाथचं तुमचं? कधी तुम्ही जे दर्शन घेता एवढे वर्ष, इट नेव्हर चेंजेस. राईट. भगवानाचं नाम कधी चेंज होतं का? कधीच चेंज होत नाही. आपली नावं चेंज होतात. जे भगवंताचं नाव आहे ते आतापर्यंत चेंज झालं नाही. भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचा जो विचार आहे आपल्याला भक्ती देण्याचा कधी चेंज होतो? कधी चेंज होत नाही. पण या जगामध्ये लोकांचा भाव चेंज होत असतो. आज हमारे पास पैसा है, लोग आपको सैल्यूट करेंगे, सलाम करेंगे. पैसा खत्म, सैल्यूट खत्म, प्रेम खत्म. मग अशा या अनस्टडी जगामध्ये आपण राहून स्टडीनेस कसा आपल्याला भेटेल? नॉट पॉसिबल. म्हणून जोपर्यंत आपण आपला प्लॅटफॉर्म चेंज करत नाही. अभी कौन सा प्लॅटफॉर्म पे? बोरिवली, चर्चगेट, सीएसटी, VT, धुळे, जळगाव. हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुम्ही उभा आहात, त्याला चेंज करा. आणि प्लॅटफॉर्म कुठला आणायचं? वृंदावन, मथुरा, ठीक है, अयोध्या. उस प्लॅटफॉर्म पे खडे हो जाओगे. दॅट इज अ स्टडी प्लॅटफॉर्म. बिकॉज तिथे काहीच बदलत नाही. आणि आपला स्वभाव कसा आहे? आपण अध्यात्मात आपण पण कधी बदलत नाही. राईट. आणि जोपर्यंत आपल्याला तो स्वभाव प्राप्त होणार नाही, जो न बदलणार आहे, तोपर्यंत आपण विचलित राहू. राईट. असत वस्तूंचा स्वीकार केल्याने आपण काय होतो? असत होऊन जातो. पण सत वस्तू आपण जर स्वीकार केल्या, आपण सत आहोत, तर आपण कधी मग डिस्टर्ब होणार नाही. म्हणून ते भगवंत म्हणतात बघा, तुम्हाला दिसेल तात्पर्यामध्ये कोण लिहितात, आपल्या आराध्य भगवंतांवरील अविचल निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेला वास्तविक कृष्ण भावनामयिक भक्त हा वायुरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो. राईट. तुम्ही बघितलं असेल याचं उदाहरण. आणि याच्या ऑपोजिट तुम्ही उदाहरण बघा भक्तांचं, खास करून जे प्युअर डिवोटी आहेत भगवंतांचे,
त्यांना तुम्ही बघितलं कधी? त्यांची कशी हालचाल असते कधी बघितलं? महाराजांना कधी बघितलं? कसे महाराज बघतात, कसे चालतात, कसे हालतात. एक ठिकाणी बघितलं तर एक ठिकाणी बघणार, 10 ठिकाणी बघत नाही बसणार. आपल्याला कसं भीती आहे ना जगामध्ये, इधर देख रहा हूं तो कोई पीछे से मार रहा है क्या, डर लगता है नाही. जसं कधी ते पक्षी असतात ना, पक्षी तुम्ही पहिले बघितलं कधी पक्ष्यांना चारा खाताना किती म्हणजे 50 असं मान हलवून खातात. कोणी बघितलं कोणी मारतंय? कारण भीती आहे कंटिन्युअसली. हो, कोणी मारणार तर नाही, मला भीती आहे, कोणी माझं अन्न घेऊन तर जाणार नाही. आणि तीच भीती आपल्याला पण असते मनुष्याला, कि अरे मैं जो कुछ हाथ में पकड़ा हूं कोई छीन के तो नहीं लेके जाएगा ना. डर लगता रहता है कंटिन्यूअसली. डर है कि नहीं संसार में, है कि नहीं? कहीं मेरा तबियत खराब हो जाएगा, कहीं मेरा पैसा लूट जाएगा, कहीं मेरा क्या हो जाएगा. भगवान के शुद्ध भक्तों को कोई डर नहीं है, क्यों? उनको पता है पीछे कृष्ण खड़े हैं. कोई मारने भी आएगा तो भी वो पकड़ के रखेंगे. जसं प्रल्हाद महाराजांना पर्वतावरून फेकलं होतं ना, खाली भगवंतांनी त्यांनी कॅच करायला उभे होते. प्रल्हाद महाराजांना माहिती होतं भगवान मेरे लिए कॅच करने को खडे होंगे उधर, राईट. आपल्याला जर पर्वतावरून फेकून दिलं, आपल्याला पहिलेच बोंबाला चालू येईल किंचाळायला. जे काही आपलं असेल आसक्ती ते आपण ते किंचाळणार, है ना. आई बाबा काका मम्मी जे काय तुम्ही असेल, तुम्ही जे आठवले असतील, राईट. भगवत नाम येणे कठीण आहे. ट्राय करायचं तुम्हाला, करू नका बाबा. काय ते बिल्डिंग वरती झालं आणि म्हणाले बघूया चॅन्टिंग होते का नाही आपली. सिंपल उदाहरण आहे. कधी तुमच्या घरामध्ये तुमचा चटका बसला आगीचा तुम्हाला कुकिंग करताना, तोंडात जर आपल्याला कृष्ण नाम नाही आलं, समजून घ्यायचं की आपल्याला अजून भरपूर वेळ आहे, राईट. पायामध्ये काटा बसतो ना, खटकन दिशी काटा बसता चालताना कधी बघा भगवानाचं नाव येतं का नाही. सो दिस आर स्मॉल स्मॉल सॅम्पल्स. या सॅम्पलने टेस्टिफाय होत असतं आपलं की आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत, राईट. सो लाईक दॅट इथे ही आहे तुलना भगवंताच्या शुद्ध भक्तांची आणि एक भौतिकवादी व्यक्तीची. भौतिकवादी व्यक्ती काय करतो? कॉन्स्टंटली रेस्टलेस असतो आणि म्हणून त्याच्या जीवनात पीस बिलकुल नाही हो. कंटिन्युअसली यहाँ देखेगा वहां देखेगा ये देखेगा, इंद्रिय तृप्ति की वस्तू कहाँ मिलेगी मुझे. आणि डेव्होटीज कसे असतात? स्टडी असतात, राईट. स्पेशली प्युअर डेव्होटीज. जसं प्रभुपादांच्या बाबतीत म्हटलेलं आहे की श्रील प्रभुपाद जेव्हा त्यांच्याकडे कोणी चेक घेऊन यायचं ना साईन करायला, प्रभुपादांपेक्षा जास्त कोणी बिझी असू शकेल का? 1965 to 1977, 1965 ते 1977 प्रभुपादांनी 14 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केली. वयाच्या 17व्या वर्षी. खायची गोष्ट नाहीये. तुम्ही आज जर प्लेनने ट्रॅव्हल करून बघा, जेट लॅग जर आला ना तुम्हाला, बसाल बोलत पुढचे 2-3 तास घरामध्येच. आणि प्रभुपाद कॉन्स्टंटली इथनं उतरले की तिथे बसले गाडीमध्ये, तिथे गेले, तिथे लेक्चर दिलं, तिथे मॅनेजमेंट टेम्पलचं काय चालू आहे, नवीन प्रोजेक्ट प्लॅन दिले, नेक्स्ट सिटी. आणि एवढे बिझी अवस्थे. आणि प्रभुपाद किती वेळ झोपायचे? 1.5-2 तास. आपण जर आज 8 तास नाही झोपलो तर उद्या सकाळी ऑफिसमध्ये चक्कर येईल. चॅन्टिंग मध्ये हरी बोल होतो ना. रात्री तुम्ही जर उशिरा झोपलात आणि सकाळी चॅन्टिंगला उठलात, उठावंच लागतं. ऍटलीस्ट मंदिरामध्ये आम्ही उठतोच. आज मी टायमिंग लावून ठेवला होता, ओके इतने टाइम में इतना होगा. म्हटलं हे हो गया, कळतच नाही ते. 10 मिनिटांनी मध्ये झोप लागली, कळत नाही. 10 मिनिटांनी बघितलं, अरे बीड इधर ही है, काउंटर नीचे उतरा नहीं, इतने मिनट में इतना होना है नहीं, मतलब सो गया. मग विचार करा, प्रभुपाद एवढे बिझी असायचे आणि प्रभुपादांकडे लोक चेक घेऊन यायचे, अभि साईन करणे. प्रभुपाद कसे असायचे बघा, प्रभुपाद एवढे पीसफुल असायचे. समजा चेक आला समोर तुमच्या, ते चेक घेणार, बघणार, ओके किसका नाम आहे, क्या आहे, ओके. त्यांच्या खिशामध्ये पेन असायचा, त्या पेनाला टोपण असायचं. असं पेन नव्हतं आपलं जे बिना असे कट करून दाबणार. प्रभुपाद खिशातनं पेन काढायचे. त्यांच्याकडे एवढा वेळ होता की झाकण उघडायचे पेनाचं, साईडला ठेवायचे, चेक हातामध्ये घ्यायचे, व्यवस्थित ठेवायचे, शांतपणे सही करायचे. सही केल्यावरती पेन बंद करायला लागेल ना, झाकणातून पेन बंद करायचे, खिशात ठेवायचे, चेक द्यायचे त्याला. प्रभुपादांसारखं जर आपण बिझी असतो तर आपण काय केलं असतं, अरे किती रे लावलं, जल्दी लाव. यु नो, सी दिस इज द. आणि हे एवढं स्टडीनेस पीस काय आहे त्यांच्या जीवनामध्ये, यु नो, बिकॉज फोकस त्यांचं जे आहे ना, सी लक्षात ठेवा, जीवनामध्ये आपण जास्त, कधी कधी लोकांना काय वाटतं की मी जास्त जर उड्या मारत असेल ना तर मी जास्त प्रोडक्टिव्ह आहे. गरज नाहीये. माकडं पण भरपूर उड्या मारतात, याचा अर्थ नाही की ते प्रोडक्टिव्ह असतात. बघितलं माकडं ना जंगलामध्ये, एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती कंटिन्युअसली
पण जास्त नासधूस करतात ते लोक. जास्त हालचाल करणे आयुष्यामध्ये याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त प्रोडक्टिव्ह आहात किंवा जास्त तुम्ही काम करता किंवा जास्त कमवता किंवा हे करता. याचा अर्थ असा आहे की म्हणून लोक म्हणतात ना अल्कोहोलिक है, अल्कोहोलिक, वर्कोहोलिक है, वर्कोहोलिक. अरे वर्कोहोलिक है इसका मतलब ये है कि इतना बेचारा जीवन में दुखी है, शांति से आधा घंटा भी बैठ नहीं सकता वो, इज सो अनस्टडी. उसको बोलेंगे ना आधा घंटा बैठ के चैंटिंग करो, कभी नहीं कर पाएगा अनलेस त्याला भगवंताच्या भक्तांची कृपा होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला जर हे एक नेहमी प्रिन्सिपल लक्षात ठेवा, जे प्युअर डिव्होटीज 2 तासामध्ये काम करतात ते आपण दिवसभरामध्ये लावतो. जे काम ते लोक 2 तासात करतात ना ते आपण दिवसभरामध्ये करतो. का असं होतं? कारण आपण एखादं काम करतो, 1 तासानंतर आपल्याला कळतं की अरे खराब हो गया है, वापस करना पडेगा, है ना. आणि आपण काहीतरी करतो, पॅचिंग करतो, हे करतो. फिर 2 घंटे बाद पता चलता है ठीक से नहीं हुआ है, खराब हुआ है ना. फिर वापस उसको करते हैं. त्याला म्हणतात डू अंडू, डू अंडू. पण काम कसं केलं पाहिजे? एकदा केलं, व्यवस्थित झालं, कम्प्लीट. आणि ते कम्प्लीट व्यवस्थित कसं होऊ शकतं काम? एकदा घेतलं तुम्ही हातामध्ये आणि ते व्यवस्थित कसं कम्प्लीट होऊन जाईल त्याला सोल्युशन देतात. जसं इथे दिलेलं आहे, यथा दीपो निवात असतो. आपली जी चेतना आहे त्याला आपल्याला सर्वात पहिले स्टडी केलं पाहिजे. तेव्हा मग प्रखर ज्योतिमधला प्रकाश बाहेर पडेल, व्यवस्थित इल्युमिनेशन होईल आपल्या जीवनामध्ये, प्रकाशमान होऊन जाईल जीवन आपलं. पण आपण स्टडी नसेल तर आपल्या होणाऱ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्याच्यावर फोकस नसतो आपला. जसं फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी ती सुंदर ऑफकोर्स इथे नाही दिलेली आहे पण पुढच्या मे बी श्लोकांमध्ये येईल ती. आपण जर आपली चेतना प्युरिफाय केली, ही सिरीज आहे अशी, तुम्हाला पाहायचं लिहायचं लिहून घ्या तसं वाटलंच तर. सिरीज आहे अशी, 3-4 स्टेप मध्ये येते. सर्वात पहिले आपण काय केलं पाहिजे? आपली जी चेतना आहे त्याला प्युरिफाय केलं पाहिजे. प्युरिफाय कॉन्शियसनेस म्हणजे चेतना शुद्ध करणे. चेतना शुद्ध केल्याने काय होतं? नेक्स्ट स्टेज जीवनामध्ये कामनेस होतो. कामनेस म्हणजे काय? शांतता येते. राईट. ही सेकंड स्टेज झाली. आपली चेतना आपण शुद्ध केली तर आपल्या जीवनामध्ये शांतता येते. राईट. सेकंड स्टेज शांतता आल्याने काय होतं? थर्ड स्टेज अटेन्शन आणि फोकस आपलं वाढतं. बघा तुम्ही ऑब्झर्व करून, जेव्हा तुम्ही शांत असाल, स्टडी असाल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये थर्ड स्टेज अटेन्शन आणि फोकस आपल्या कार्यावरती येणार. आणि मग फोर्थ स्टेज आहे डेफिनेटली जर अटेन्शन फोकस वाढलं तर आपल्या कामाची क्वालिटी वाढते. क्वालिटी आपली वाढली म्हणजे काय झाली? तुम्हाला एक काम 10 वेळा करायची गरज पडणार नाही. जसं तुम्ही कधी काय आहे ना, तुम्ही कधी केलं असेल डेडिकेशन कुकिंग केली असेल कधी, समजा तर तुम्ही एकदम निष्काळजीपणे घाईघाईमध्ये किंवा फास्ट फास्ट जेव्हा कुकिंग करतात तेव्हा मीठ कमी होतं. आता समजा मीठ जास्त झालं प्रसादामध्ये, से फॉर एक्झाम्पल तुम्ही खिचडी बनवली आणि मीठ जास्त झालं. आता मीठ जर जास्त झालं त्याला बॅलन्स करण्याकरता काय करायला लागतं सांगा मला? काय करतात त्याच्याकरता? बटाटा टाकतो किंवा टमाटा वगैरे चिरून टाकतो. मग आता समजा 8:30 तुम्हाला प्रसाद वाढायचा आहे, ठीक आहे. 8:30 आणि एवढं तुम्ही कट काम केलेलं आहे की 8:30 खिचडी बाहेर नाही गेली ऑफरिंग म्हणून. आता तुम्ही चेक केलं, अरे बापरे इसमें तो नमक डबल हो गया है, अभी 8:30 सर्विंग करना है, अभी क्या करना है फिर? अभी बटाटा काय पाणी वगैरे थोडं वाढवून देतो. तसं चालत नाही ना. पण समजा तुम्ही आता समजा खिचडीचे हे असते कन्सिस्टन्सी, त्याचा एक पर्टिक्युलर थिकनेस आहे. डाळ असेल तर वेगळी गोष्ट आहे. तुम्ही त्यात आता पाणी कसं टाकणार? तो अभी काम इतना कॉम्प्लिकेट हो जाता है. अभी समजा तुम्हाला त्यात एक्स्ट्रा आता खिचडी भात टाकायचा असेल किंवा तुम्हाला त्यात डाळ टाकायची असेल, त्याला एक्स्ट्रा शिजवा लागेल. पाणी टाकलं तर क्वालिटी डाऊन होईल, लोक शिवाय देतील, हे क्या दिया है, खिचडी आहे की दाल भात आहे, काय आहे? म्हणजे विचार करा, जे काम तुम्हाला अर्धा तासामध्ये व्यवस्थित होणार होतं ते तुमचं जर फोकस नसेल, अटेन्शन नसेल तर बिघडतं. आणि त्या बिघडलेल्या कामाला बनवण्याकरता आणखीन वेळ जातो, शिवाय पण खायला लागतात त्याच्यावरती. टायमावरती आला नाही प्रसाद, समजा 8:30 असेल, 9 वाजले, किती आरडाओरडा करतात लोक तुम्हाला माहिती आहे का? 8:30 प्रसाद भेटणार असेल तर 9चा झाला, काय खरं नाही. एकतर आपलं नाव एकदम. हरे कृष्ण. बोला. मायापूरला पाव नव्हते आले ना, त्यावर खूप गोंधळ झाला होता. मायापूरला कधी पाव? मायापूरला यात्रेमध्ये ना पाव कलकत्त्यामधून येणार होते पाव, आणि पाव भाजी होती ब्रेकफास्ट मध्ये, आणि पाव आलेच नाही. बरोबर आहे. मग लोक
2 पायावरती उभे होते. लोक म्हणते हम 2 पैर पे खडे लेकिन 1 पाव भी नहीं मिल रहा है. तर हे ऑफकोर्स मग ते आता रूट मध्ये जाऊन चेक करायला लागेल की इसका इंचार्ज कौन था, वो इंचार्ज बिना चैंटिंग किए बैठा था क्या, चेक करना पड़ेगा. चैंटिंग नहीं किया तो उसका दिमाग ठीक नहीं था ना बेसिकली. फोन करना भूल गया, अरे कल इतने बजे पाव लेके आओ या ये करो या ट्रॅफिक लगेगा पहिले ऍडव्हान्स में लेके आओ एक दिन, वॉट एव्हर. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की ही एक प्रोसेस आहे आपली, राईट, की आपलं चित्त आपलं शुद्ध केलं पाहिजे. चित्त शुद्ध केल्याने आपल्याला शांतता प्राप्त होते. शांतता आली की आपल्याला अटेन्शन आणि फोकस चांगलं होतं. अटेन्शन फोकस चांगला झाला की आपलं जे कार्य आहे ते ऑटोमॅटिक त्याची क्वालिटी चांगली होते. तुम्ही जर कुकिंगला आला असाल सेवेला आणि तुम्ही स्वतः डिस्टर्ब असाल, कसं डिस्टर्ब असाल, फैमिली में ये प्रॉब्लम चल रहा है, घर में ये प्रॉब्लम चल रहा है, ऑफिस में ये प्रॉब्लम चल रहा है, तो आप कैसे कुकिंग करेंगे उधर. बहुत डिफिकल्ट होता है ना. कंटिन्यूसली माइंड में वही थॉट चलता रहता है, उसने ये बोला, अभी ये करना है, अभी यहाँ नमक डालना तो शक्कर डाल दिया. एक दिवशी आमच्याकडे असं झालं होतं. आमचा सुपरवायझर होता, त्याला म्हटलं की ठीक आहे छास बनाया था एक, आणि त्या दिवशी जनरली छास बनते 1-2-3 लिटर दहीची. या दिवशी रायता पण होता, मी रायता कॅन्सल केला. म्हटलं आज सब छास बनाते, बहुत गर्मी हो रहा है बाहर. 6 लिटर दह्याचं मी म्हटलं की आज सब छास बनाओ. आणि मी आतमध्ये गेलो, म्हटलं आज मैं इसको स्पेशल बनाऊंगा ना, सबको इतना बढ़िया लगेगा. फ्रीज मध्ये गेलो, जनरली फक्त कोथिंबीर टाकतात थोडासा कापून. मी म्हटलं आज मैं पुदिना का पत्ता डालता हूँ. मी आतमध्ये गेलो, पुदिनाची पानं काढली, एकदम व्यवस्थित एकदम धुवून बारीक बारीक कट केली, एकदम त्याला मस्त बनवून दिलं सगळ्यांना. आणि म्हटलं आता पाजा सगळ्यांना. सगळे म्हणायला लागले, अरे आज लस्सी है क्या, लस्सी है क्या. मतलब छाछ बनाया, लस्सी कैसे हो गया है, और लस्सी इतना पतला नहीं होता है, लस्सी गाढ़ा होता है. नहीं मीठा हो गया है छाछ. कैसे हो गया मीठा, काय कळे ना आम्हाला कोणाला. मी तर म्हटलं मी तर मीठ टाकलं होतं. मग चेक केलं, मग सुपरवायझरने काय केलं होतं, फ्रीज मध्ये छाचणी असते ना, छाचणी आपली छाचणी माहिती तुम्हाला, छाचणी रसगुल्ला बनवताना पाक असतो, साखरेचा पाक. आणि तो पाक एवढा ट्रान्सपरंट होता, पारदर्शी, फ्रिज मध्ये ठेवलेला. त्याला वाटलं की थंड पाणी डालेंगे तो और ठंडा हो जाएगा छाछ, और अच्छा लगेगा. आणि त्याने टाकलं ते चांगलं 1-2 लिटर होतं ते. मग काय गोड गोड छाछ. आता गोड छाछ कोण पिल, कोणीच प्यायला नाही. सगळा डब्बा भरून माझ्यासमोर उभा होता. मी म्हटलं अरे यार क्या हो गया आज. मग त्यांनी चेक केला, सुपरवायझर क्या हो गया ऐसा. सुपरवायझरला पहिले मी चांगलंच मैत्री केली त्याच्यासोबत. 15 मिनिटं, कारण किचन मध्ये एवढं गरम, डोक्यामध्ये पित्त घुसलं, हीट घुसली होती पूर्ण. आणि त्याला मी बोलतो क्या हुआ. नंतर आमचा तो इंचार्ज म्हटला की क्या हुआ ना, वो 2-3 दिन से ट्रैवल कर रहा था और ट्रैवल करके सीधा ड्यूटी पे आ गया. सीधा ड्यूटी पे, उसका नींद नहीं हुआ है ठीक से. तो नींद नहीं हुआ है तो बेचारा डिस्टर्ब है, पता नहीं क्या कर दिया, वो शक्कर के पानी को पानी समझ के डाल दिया. सो दिस हॅपन्स जर आपण स्टडी नसेल आणि आपण डिस्टर्ब असेल. मग आता याला सोल्यूशन काय आहे. तुम म्हणाल कि ठीक है लाइफ में तो ऐसा प्रॉब्लम होते रहता है, कभी घर में प्रॉब्लम होगा, परिवार में प्रॉब्लम होगा. स्टडी कैसे होने का, स्टडी हुए बिना फिर हम लोग कैसे काम कर सकते हैं, क्योंकि लाइफ तो डिस्टर्ब होता ही हमेशा. ते स्टडी होण्याकरता असते आपली मॉर्निंग साधना, जे आपण सकाळी उठून चॅन्टिंग करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही जी आपली साधना आहे सकाळची, किंवा आपण जे श्रवण करतो, श्रीमद भागवतम क्लासेस ऐकतो, गुरु महाराजांचं ऐकतो, आपण प्रभुपादांचं ऐकतो, पुस्तकं वाचतो, ह्या सगळ्यांनी आपली साधना, आपलं चित्त काय होतं, स्टडी होतं. भले तुम्ही आता डिस्टर्ब असाल, तुमच्या समजा घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा बाहेर ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला असेल, पण तुम्ही जर हे तात्पर्य वाचले असतील, प्रभुपादांचे लेक्चर ऐकले, तुम्हाला कळत असतं की संसार क्या टेम्पररी आहे, संसार में झगडा होते रहता है, दुख है, देन यू एडजस्ट, देन यू नो. तुम्हाला माहिती असतं की ओके ये दुनिया ही ऐसा है, दुनिया में जहां पे दुख है उसमें सुख की उम्मीद करना ये बड़ा मूर्खता है. कोई बात नहीं, भगवान की सेवा इसी में सुख है, तुम्ही व्यवस्थित सेवा करता. सी दॅट्स वाय इथे जे म्हटलेलं आहे, यथा दीपो निवात असतो, किंवा खाली नेक्स्ट लाईन, योगिनो यतचित्तस्य युञ्जते योगात्मनम. युञ्जतो म्हणजे काय, बेसिकली निरंतर युक्त असलेले. यतचित्तस्य, ज्याचे मन संयमित आहे. किसका मन संयमित रह सकता है, जो अच्छी तरह से चैंटिंग करेगा, जो गुरु महाराज के उपदेश सुनेगा डेली बेसिस पे. म्हणून तुम्हाला किती वेळा आपण एम्फसाइज करत असतो की महाराजांचे प्रवचन ऐका, प्रभुपादांचे लेक्चर ऐका. फक्त एंटरटेनिंग क्लासेस ऐकू नका. काही क्लासेस तुम्हाला एंटरटेनिंग वाटतात, अरे इसमें जोक हुआ, मजा आया, दॅट इज ओके, सुनो उसको. बट आपले गुरु महाराजांना कोणी रिप्लेस करू शकत नाही, बरोबर आहे का नाही. भले मी जरी असेल किंवा कोणी असेल, तुम्ही
की तुम्ही माझ्याकडनं किती जरी ऐकलं अनलिमिटेडली, शेवटी गुरुच आहेत ना आपले. गुरूंची जी वाणी आहे त्याला कोणी चेंज नाही करू शकत. त्याला सबस्टिट्यूट नाहीये काही आपल्याकडे. प्रभुपादांच्या वाणीला काही सबस्टिट्यूट नाहीये. आणि असा विचार करू नये, काय काय लोक म्हणतात की अरे प्रभुपाद तो बेसिक ही बताते हैं, आई एम नॉट बॉडी आई एम सोल, मैं शरीर नहीं मैं आत्मा हूं. अरे भाई इतने साल से सुनते आ रहे हो, दिमाग में घुसा क्या अभी तक? मतलब कितना सुनना जरुरी है, बार 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 बार, राईट. आणि प्रभुपाद जेव्हा म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे, शक्ती आहे. तुम्ही कन्व्हिन्स व्हाल. माझ्याकडे ऐकून कदाचित कन्व्हिन्स होणार नाही तुम्ही. प्रभुपादांकडे एकदा जर व्यवस्था ऐकलं कन्व्हिन्स व्हाल. सो दॅट्स वाय कंटिन्युअसली महाराजांचे लेक्चर ऐकत राहणे, प्रभुपादांचे लेक्चर ऐकत राहणे, पुस्तकं वाचणे, आपली चॅन्टिंग स्टेबिलाइज करणे, रेग्युलराइज करणे एवढं इम्पॉर्टंट आहे. यु नो ऍटलिस्ट सकाळच्या टायमामध्ये कमीत कमी एक 8 ते 10 माळा तरी पूर्ण झाला पाहिजेत. यु नो 10-12 झाला तो बोनस, फिर 4 तो आराम से हो जाएगा. लेकिन इसका उल्टा होता है, 4 सुबह 12 रात को, पिरामिड उल्टा हो गया पूरा. तो ऑफकोर्स काही लोकांचे जेन्युइन प्रॉब्लेम असतात, नो डाऊट. पण मग प्रयत्न करावा, जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न करावा. आणि ह्या प्रयत्नांमध्येच आपली भक्ती असते, बाकी काय नाहीये. भगवंत बघतात की माझ्याकरता किती प्रयत्न करतो, माझ्याकरता किती स्ट्रगल करतोय, याच्यामध्ये सक्सेस आहे आपलं, बाकी कशामध्येच नाहीये. पण आपण जर प्रयत्न सुद्धा करत नसेल मग ती आपली चूक आहे आणि आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो. राईट. सो अशा प्रकारे साधना जी आहे, जी आपली रेग्युलर, ती आपल्या चित्ताला काय करते, स्टडी बनवते, शांत बनवते. आणि मग शांत चित्त असेल तुम्ही व्यवस्थित फोकस करू शकता आयुष्यामध्ये. जिंदगी में क्या करना है, कहाँ जाना है, ये सही है ये गलत है, ये बराबर नहीं है, ये यहाँ पे लाना है, ये व्यक्ति इससे दूर रहना है, ये व्यक्ति इसके पास में जाना है, आपको सब समझ में आएगा. You will get the clear picture because then Krishna is with you. आपल्यासोबत भगवंत असतील. राईट. तो एनिवेज अशा प्रकारे सुंदर हे वर्णन आहे ते. याला आपण पुढे नेऊ नेक्स्ट टाइम. यु नो कारण याच्या पुढे जे सिरीज आहे श्लोकाची त्याच्यामध्ये आणखी डिटेल डिस्क्रिप्शन लागेल, त्यामुळे मी आता घेत नाहीये. 20, 21, 22, 23 सुंदर सिरीज आहे ती सुद्धा. हा चॅप्टर तुम्हाला आता एवढा समजतोय का, कारण तुम्ही मागचे चॅप्टर वाचलेले आहेत. म्हणून अनलेस बॅकग्राऊंड असेल ना समजणार नाही काय तुम्हाला. राईट. ठीक आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहेत बोला. काही बोला माताजी. प्रभूजी माझ्या उत्तरपत्रिकेबरोबर आमच्या प्रभूंची पण उत्तरपत्रिका पाठवलेली सोबतच होती, पण माझी मिळाली माताजींना, पण प्रभूजींची नाही मिळालेली. माताजी एका एन्व्हलप मध्ये दुसरं होतं, तर वरती जे नाव लिहिलं होतं ते मी आहे का म्हणजे मग? हा त्याच्या आतमध्ये असणार ना, एका एन्व्हलप मध्ये 2 आहेत ना, म्हणून. हा. हरे कृष्ण. आहे का म्हणजे? हा, कारण की प्रभूजींनी ते व्हॉट्सअपला पण पाठवलं होतं की माझी पत्रिका मिळाली का, तर त्याच्यात त्यांचं नाव नव्हतं म्हणून विचारलं मी माताजी. सॉरी. ठीक आहे, भेटली नाही आहे. काळजी करू. हरे कृष्ण. हरी बोल. प्रश्न पत्रिकेशिवाय काही अजून प्रश्न आहेत का? हरे कृष्ण. बोला मधुसूदन माताजी. आता 6व्या अध्यायाची प्रश्नपत्रिका पाठवलेली. प्रश्नपत्रिका म्हणजे क्वेश्चन बँक, प्रश्न संच. तर 17व्या प्रश्नाची गाळलेली जागा फार मोठी, तेवढी लिहायची त्यातली. अजून येऊ द्या. अजून मागच्या लोकांचा शॉक कमी झाला नाहीये. अजून प्रश्न आता त्यांनी पेपर दिलेत मागचे, ते म्हणतात की अजून आम्ही पुढचं नाही बघायचं, थांबा जरा थोडा धीर द्या आम्हाला. येईल, काळजी नका करू, आपण बघू त्याला. ओके. आणि प्रभूजी बोला माताजी. आणि जो 10 मार्कचा प्रश्न असतो ना प्रभूजी, तर आपल्या प्रश्नांमध्ये म्हणजे क्वेश्चन बँक असते ना प्रभूजी, ते आम्हाला थोडं सूचित करून दिलं तर बरं होईल. म्हणजे असं दिले होतं ना सूचित करून, आणि तेच प्रश्न आले होते. नाही आले ते त्यातलेच आले होते सगळे, पण हा प्रश्न 10 मार्क साठी राहील असं थोडं सूचित केलं तर बरं होईल. केले होते ना, त्यातले 3 तर आले. हो आले. हा, बाकी सगळं केलं तर मग तुम्हाला उत्तरपत्रिका भेटून जाईल हातामध्ये. आता तुम्हाला उत्तरपत्रिका क्वेश्चन बँक पूर्ण दिली, क्वेश्चन बँक मधून निवडून प्रश्न दिले, त्यातले पण सांगितले की हे येणार. राईट. तरी प्रयत्न करेल मी. हरे कृष्ण. अजून कोणाला काही विचारायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. बोला. त्यावेळेस जोड्या लावायला खूप डोकं खाजवावं लागलं होतं प्रभूजी. हा, मग ते त्याच्याकडेच बनवल्या होत्या. जोड्या लावा खूप होता, खूप विचार करायला लागला होता त्यावर. असं मेंटल एक्सरसाइज व्हायला पाहिजे ना, आपले स्नायू बळकट व्हायला पाहिजे मेंदूचे.
ठीक आहे. 27 तारखेला पेपर लिहिला. हो, तुमचा पेपर भेटला आम्हाला भेटला. हरे कृष्ण. ओके. प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेशिवाय काही प्रश्न आहेत का तुम्हाला या आजच्या सेक्शन विषयी? बोला कल्पना चौधरी माताजी. प्रभूजी, माझं असं म्हणणं होतं, जेव्हा आपण भक्तीत असतो ठीक आहे, पण असं काही थोडंफार होती जीवनातले काही वादळ येत असतात आयुष्यामध्ये, त्यावेळेस भक्तीतून पण आपण बऱ्याच वेळेस डिस्टर्ब होऊन जातो. चालेल ना, तर त्यासाठी काहीच करायचं नाही. फोन डिवोटीना फोन करायचा की वादळ आलंय लगेच फोन मारायचा. जसं तुम्ही बाहेर कसा सायक्लोन आला कसं लगेच रॅपिड ऍक्शन फोर्स ऍक्टिव्हेट होतात. फायर ब्रिगेड ते आग लागली तर तसं आपापला एक डिवोटी पाहिजे, फायर ब्रिगेड वाला. आग लागल्यावरती कोणाला फोन करायचा, पाऊस पडल्यावर कोणाला फोन करायचा. राईट. सी लक्षात ठेवा, आपण भौतिक जगामध्ये जोपर्यंत डिस्टर्ब होणारच. असं नाहीये की तुम्हाला असं वाटतं की आम्ही मंदिरामध्ये राहतो तर आम्ही एकदम शांत असतो, असं नाहीये. सिच्युएशन इज सेम एव्हरीवेअर इन कलियुगा. मे बी थोडं कमी असेल आमच्याकडे, तुमच्याकडे जास्त असेल, पण सगळीकडे सेम प्रिन्सिपल आहे. जोपर्यंत आपण चांगल्या भक्तांच्या संघामध्ये आहोत आपण सेफ आहोत. भक्तांचा संघ गेला की तुम्ही एकटे लढू शकत नाही माझ्याशी, असंभव आहे आपल्याकरता. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की अरे डिस्टर्ब हो रहा हूं, स्टडी नहीं हूं, भक्तों से मुलाकात करो, भक्तों से मिलो, भक्तों को बताओ. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं अगोदर की एक असा भक्त असा आपल्या जीवनामध्ये ज्याला तुमचं सगळं इन अँड आउट माहिती पडेल. राईट. असं नाही की ते त्याला इन अँड आउट माहित पडल्याने तो तुम्हाला काही मदत कदाचित करू पण शकणार नाही. बट देन दॅट प्रिंसिपल भगवान तो बघतात. भगवान देखते हैं कि ये व्यक्ति क्या करता है, बड़ा प्रामाणिक है, एटलीस्ट किसी को बताता है कि मैं इतना पतित हूँ, मैं इतना व्यय गुजरा हूँ, या मेरे जीवन में इतना संघर्ष है. तो भगवान फिर उसको देख के कृपा देते हैं. बिकॉज अल्टिमेटली भगवंतांना काय बघायचं असतं की प्रामाणिक किती आहे. आपण कोणी काय इथे एक्सपर्ट नाहीये. कोणी आहे का इथे एक्सपर्ट भक्ती करण्यामध्ये, किंवा कोणी प्युअर डिवोटी असा एकदम बनलेला आहे का? तुम्ही म्हणला असेल मी तर नाहीये. तर आपल्या सगळ्यांना एकच आधार आहे. काय आधार है? मेरे बाजू वाला डिवोटी. राइट. जब तक उसको पकड़ के रखोगे सेफ. जिस दिन उसे झगड़ा कर दिया उसे छोड़ दोगे, अरे बोल, अकेले नहीं लड़ सकते माया से, नॉट पॉसिबल. आणि त्याहूनही जर आपली साधना हरिबोल असेल तर मग विसरूनच जावं. साधना खराब, भक्तांची संबंध खराब, मग चान्सच नाही. म्हणून हे दोन प्रिन्सिपल आहेत. साधना आपली चांगली बनवायचा प्रयत्न करायचा ऍज फार एज पॉसिबल. प्रयत्न करायचं प्रभूजी, पण मग असं काही वेळेस ना म्हणजे जपातून सुद्धा मन डिस्टर्ब होऊन जातं, किंवा त्यावेळेस जप असं जेवढं कंटिन्युअस रोजचा तेवढा डेलीचा होत नाही. असं खूप म्हणजे काही संघर्ष बरंच करावे लागतात. माझ्या अनुभवामध्ये मी म्हणजे जेव्हा असं होतं तेव्हा मी महाराजांचे लेक्चर ऐकतो, आणि माझा असा अनुभव आहे, म्हणजे मी तर त्याला 100% ऍश्युरिटी देईन, किंवा 100% त्याला काय म्हणतात म्हणजे कन्व्हिक्शन आहे माझं असं की जेव्हा तुम्हाला असं काय वाटेल ना, तुम्ही महाराजांचे प्रवचन ऐका, प्रभुपादांचे लेक्चर ऐका, आणि तुम्हाला त्यातनं जो आश्रय भेटेल तो मला वाटत नाही तुम्हाला कुठं असं इतर गोष्टीत भेटू शकेल. सी, जेव्हा मी असं म्हणतो ना भक्तांचा संघ घेणे, भक्तांचा संघ घेणे म्हणजे असं नाही की फक्त आपल्या बाजूचाच भक्त. कदाचित काय असेल की तुमच्या बाजूचा भक्त आणि तुम्ही एकाच स्तरावरती आहेत, त्याचे पण हात बांधलेले, तुमचे पण हात बांधलेले, कसं मदत करणार एकमेकांना? पण तुम्ही जेव्हा एकमेकांना एनकरेज करता की अरे प्रभु हम दोनों के हाथ बंधे हुए क्या करेंगे, अरे चलो महाराज के पास जाते, महाराज किससे कुछ सुनते हैं, भगवान से प्रार्थना करते हैं. भक्तांची मदत म्हणजे एवढीच मदत आहे. आज मी तुमच्यासोबत आहे किंवा तुम्ही माझ्यासोबत आहात, कदाचित मी तुम्हाला मुक्त करू शकत नाही किंवा तुम्ही मला मुक्त करू शकत नाही, पण आपण एकमेकांना दाखवू शकतो की वो मुक्त कर सकता है, वो वहां पे सामने खड़ा है, उसके पास चलते हैं. इतना ही मदत है हमारा, और ये इतना ही मदत बहुत ही बड़ा मदत है. म्हणून मी तुम्हाला काही नवीन सांगत नाहीये, तुम्हाला मी नेहमी तेच सांगत होतो, मी महाराजांकडे ऐकलेलं आहे, सिनियर लोकांकडे ऐकलेलं आहे. राईट. आणि त्या सांगण्याने मला रिमाइंडर होत असतं की हे करणं आहे, आणि तुम्हाला पण वाटत असतं हे करणं आहे, हे करणं आहे. म्हणून जर जेव्हा वादळ येईल ना, जेव्हा संकट येईल ना, घट्ट पकडायचे चरण महाराजांचे. राईट. जसं लहान मुलं असतात ना, समजा काय झालं, कुठे पडले तर काय करतात, ते बोंबलतात ना, आई बाबाच्या नावाने बोंबलतात, आई किंचाळतात, बोंबलतात, काय जोराने आरडावाडा करतात. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे पडलो आपण किंवा थकलो, काय झालं, पकडा महाराजांचे चरण, प्रभुपादांचे चरण पकडा, आणि ते चरण पकडण्याकरता आपल्या आसपासचे भक्त मदत करतात. म्हणून भक्त हे इररिप्लेसेबल आहेत. इव्हन तो आपले गुरु असतील, प्रभुपाद असतील, पण या भक्तांच्या संघाशिवाय आपण प्रभुपादांचे चरण पकडू शकत नाही. राईट. तर म्हणून हे एक सर्कल आहे. असं मध्ये भगवंत आहेत,
त्याच्या बाजूला गुरु महाराज आहेत, साइड ला प्रभात उभे आहेत. पण ये फेंसिंग जो है ना, बाउंड्री, ये बाउंड्री के अंदर रहने का काम ये ड्यूटी लोग करते हैं. क्योंकि अगर आप उस बाउंड्री के अंदर नहीं रहेंगे तो फिर भगवान का भक्तों का प्रभुपाद का चरण कैसे पकड़ेंगे. लेकिन बाउंड्री के अंदर रखने का काम है ड्यूटी लोग करते हैं. म्हणून तुम्हाला कधी असं वाटेल ना, फोन करा. तुमचे तर बरेच मैत्रिणी आहेत ना 40 गाव मध्ये. फोन लावा बरसाना किशोरी माताजी ने, उनको बोलो भागवतम सुन रहे हैं, भागवतम में से बताइए कुछ मेरे को. हरे कृष्ण. हरे बोल. बोला माताजी. हा प्रभूजी, मी एका ठिकाणी म्हणजे असं ऐकलंय की समजा आता आपण नातेवाईकांमुळे डिस्टर्ब व्हायचं नाही, आपण काही घटना घडली असेल तर त्याला एक उदाहरण ऐकले मी की समजा आता आपण एक गहू आणले, त्याच्यात खडे निघून जातात. काय आणले माताजी तुम्ही पण ऐका. काय आणले तर एक पोते गहू आणले आपण, त्याच्यात ते खडे निघून जातात. अच्छा, आपण ते फेकून देतो. येताना ते लग्नामध्ये आलेले असतात, ते फेकून देतो. आपण त्या खड्यांचा विचार कधीच करत नाही. त्याच्याप्रमाणे ना अशा काही गोष्टी झटकून टाकायच्या असतात की त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ नये आणि आपली चित्तही भंग होऊ नये. म्हणून आपण अशा गोष्टी मनाला लावून नाही घ्यायच्या आणि आपण स्थिर राहायचं आपल्या भक्तीमध्ये. प्रयत्न तर तोच असतो माताजी की भक्तीमध्ये स्थिर राहावं म्हणून. पण काम किंवा हे भौतिक जे आहे ना, ते बऱ्याच वेळेस म्हणजे असं म्हणजे श्रवण करणं, वाचन करणं किंवा जपही म्हणजे जेवढा रेग्युलर असतो तेवढा होत नाही 64 मध्ये. तर म्हणजे असे बरेचसे काही असं डिस्टन्स येऊन जातात ना की म्हणजे इच्छा असून पण नाही करू शकत आहे असं. गोष्ट झटकून टाकायची आपण मनात ना, असं आपण त्या खड्यांचा विचार करतो का? नेक्स्ट टाइम आहे ना, विचार नाही करायचा. नेक्स्ट टाइम प्रॉब्लेम होईल ना, सेवा गुंजीला माता लगेच फोन लावायचा, माताजी प्रॉब्लेम आहे, माताजी क्राइसिस. लगेच माताजी म्हणतील रिलॅक्स, शांत राहा, चलो हम दोनों मिलके जप करते. मोठी नाहीये, पण मी असं ऐकलंय, वाचनामध्ये आलेलं आहे माझ्या. अहो हेच तर आहे ना, हेच तर तुम्हाला, हेच तर आपण डिस्कस करतोय. आता तुम्ही त्यांना समजून सांगितलं नाही. सी कसं असतं की आपलं दुःख जर आपण समोरच्याला शेअर केलं तर ते अर्ध दुःख कमी होऊन जाईल तुमचं, आणि तुम्हाला समाधान पण प्राप्त होईल, सोल्युशन पण प्राप्त होईल. राईट. म्हणून इसेन्स काय आहे, तुम्ही कुठेही फिरा चहूबाजूला, तुम्हाला शेवटी इथेच यावं लागेल, भक्त संघ. हरे कृष्ण प्रभूजी. पण काही काही गोष्टी अशा असताना आपण शेअर करू शकत नाही. म्हणून म्हटलं ना, एक असा भक्त ठेवा ज्याच्यासोबत शेअर तुम्ही करणारच, आणि असा असला पाहिजे. नसेल म्हणजे आपण अजून भक्तीमध्ये प्रगती केली नाही. म्हणजे आपलं जे नम्रता आहे त्याला आपण अजून प्रॅक्टिस केलं नाहीये. आपण समोर जगासमोर दाखवू शकत नाही की मैं कौन हूं क्या हूं, बट ऍटलीस्ट एक तो होना चाहिए ना, एक तो होना चाहिए कम से कम. हे शास्त्र सांगतात, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात आपल्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या बऱ्याच पुस्तकांमध्ये रूप गोस्वामी म्हणतात एक तो होना चाहिए जिसके साथ, आणि आपले महाराज पण म्हणतात, राधानाथ महाराज पण म्हणतात बरेचदा की एक होना चाहिए जिसके साथ आपका एकदम इंटीमेट 1-to-1 और विश्वास भी है कि वो व्यक्ति कुछ इधर उधर बोलेगा नहीं, ये सब चीज को पक्का पाहिजे. भेटणार माताजी भगवंतांनी. आणि जरी असा अनुभव मी पण घेतलेला आहे, जर शुद्ध भक्त एक जरी आपल्या बरोबर असेल तर आपण डिस्टर्ब होत नाही आपल्या मार्गावरून. याचा मी पूर्ण अनुभव घेतला. वर्षांनी चंद्रिका माताजी प्युअर शुद्ध भक्त आहेत आणि त्या माझ्या सद्गुरू आहेत. त्यांच्या मी जरी फोन नाही केला तरी आठवड्यातून एकदा माताजींचा फोन येतात. मी डिमोटिवेट जेव्हा होते नेमका त्यावेळेस फोन आलेला असतो आणि मग अध्यात्मातलं बोलणं होतं आणि पुन्हा मोटिवेशन येत असतं. खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट, खरोखर पटण्यासारखी आहे, कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलाय. माताजींमुळे मला अजिबात 2 वर्ष झाली ह्या भक्तीपथावरून बाजूला त्यांनी उभं दिलं नाही. म्हणून असे फक्त आपल्या अवतीभोवती असतं खूप गरजेचं, खूपच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सुखदेव लालजी, तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्ही सर्वात अनुभव आहे तिथे. प्रभूजी उगाच पण तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडात नका चढू. असं म्हणायचं की खूपदा असं होतं की काही गोष्टी खूप म्हणजे पर्सनल असतात आणि त्या सर्वांना सांगणं किंवा आपला कोणी इंटिमेट माणूस असेल त्याला सांगणं सुद्धा कठीण जात. अशा वेळी आपण नाही शेअर करू. एक पाहिजे पण एक आहे ना, मी कृष्णांना सांगते, मी श्रीकृष्णाला सांगते. चालेल, भगवंतांना सांगा ऍटलिस्ट. भगवंतांना, कारण सगळ्या गोष्टी आपण सगळीकडे नाही, म्हणजे एक माणूस असला तरी तो किती रिलायबल आहे आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण आहोत त्याला त्याचं किती समजू शकतो
आणि अशा अनेक गोष्टी असतात यामध्ये की जिथे आपण नाही सांगू शकत. अहो चालेल, आपला नवरा असू द्या किंवा आपली बायको असू द्या, जे नवरे असतील त्यांनी. कधी असं होतं की कुटुंबामध्ये पण गोंधळ असतो आणि मग हे कोणाशी बोलता येत नाही आपल्याला, असं पण होऊ शकतं. म्हणजे असे असंख्य. पण शास्त्रामध्ये रेकमेंडेड आहे की एक तरी असावा आपला असा इंटिमेट, जशी आपण बोलू शकतो. आणि सी लक्षात ठेवा, हा असा इंटिमेट फ्रेंड तुम्हाला काही एक दिवसामध्ये, 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये भेटत नाही. बऱ्याच वर्षांची त्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ना, दॅट्स रिअली अ रिअल गुड इन्व्हेस्टमेंट. कारण तो तुम्हाला संकटकाळी वाचवू शकतो, जीवनातल्या मोठ्या मोठ्या संकटापासून वाचवू शकतो. आता समजा बरोबर आहे का नाही? तर असं तुम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न करा. पाहिजे आपल्याला एक असं. आपले भगवंत आहेत ना. येस, भगवंत आहेतच, पण भगवंत स्वतः सांगतात की जो भक्त मेरे भक्तों के ऊपर निर्भर रहता है वो मेरा असली भक्त है. सी कसं आहे ना, सी आता लक्षात ठेवा, हे जे प्रिन्सिपल आहे ना, असंही होतं. जसं आता तुम्ही म्हणालात, तुम्ही असं गैरसमज पण असू शकतात. म्हणजे काही आपल्यावर समोरच्या माणूस अवलंबून असू शकतो आणि आपल्या ऍडवाइस घेण्याचा प्रयत्न करतो, जे आपण त्यापर्यंत पोहोचलेच नसतो. म्हणजे ते आणखी एक गोची होऊन जाते माणसं. येस, दॅट इज ओके. ते आपण कॅज्युअल कन्व्हर्सेशन मध्ये बोलतो. पण तुम्हाला माहिती आहे की चला एक प्रयत्न करा, एक असा आपला असावा. नसेल तर आजपासून तयारी करा, इन्व्हेस्ट करायला चालू करा, वेळ घालवा त्याच्यावरती. ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फार मदत पडेल, कामाला येईल शेवटला. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया मंगळवारी. बाकी तुम्ही 6व्या अध्यायाचा तुम्हाला जसं भेटेल तसं तुम्ही अभ्यास करा. जसा आपला होत जाईल सिलेबस, आपण लगेच महिन्याभरामध्ये परीक्षा अनाऊन्स करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. म्हणजे आता 6व्या होईल ना, 6वा 7वा 8वा त्याच्या चालू होईल ना एक्झाम त्याची. हरे कृष्ण. मैथिली राणी माता, तुम्हाला काय बोलायचं आहे का? मैथिली राणी माताजी, ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. काय म्हणता? संपर्क ठीक होत नाहीये. चालेल, नंतर व्हॉट्सअप मध्ये विचारा, माताजींना विचारा किंवा मला विचारा. ओके. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च कोटि वैष्णव की जय. श्रील प्रभुपाद की कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण.